हां, आता बघा अंमलबजावणीला पहिल्या दिवसापासून जे बघा होते ह्या म्हणजे आत्ताच्या 20-25साठी बरोबर आहे का, तर त्या लोकांनी आणि ज्या लोकांनी नुसते असून उपयोग नाही पण ते पाळले बघा टार्गेट किंवा काय, तर ती बऱ्यापैकी पोझिशनमध्ये असायला पाहिजेत. आता आहे का नाहीत म्हणजे आहेत का नाहीत हे मी नाही सांगू शकत, आलं का लक्षात, का तर ते कळत नाही तसं. फक्त म्हणजे इव्हन काय जास्त काय संवाद ज्याला म्हणतो तो पण नाही म्हणजे वैयक्तिक, आणि जरी असलं तरी तसं ते सांगता येत नाही. पण ते चांगल्याच पोझिशनमध्ये असायला पाहिजेत, लक्षात घ्या. एक हात फिरणं सिलेबसला आणि तो कसा बॅलेन्स्ड म्हणजे असा संतुलित प्रकारे, म्हणजे असं काय नाही की एका विषयाला कमी आपण महत्त्व दिले, एका विषयाला जास्त महत्त्व दिले, असं न करता एक हात फिरणं एक मजबूत गोष्ट आहे बघा, लक्षात घ्या. पण आता तो भूतकाळ आहे कालपर्यंत, का तर बऱ्याच जणांनी त्यात सिरियसपणानं म्हणजे समजा तुम्ही 4 ते 5 तास रोज राज्यसेवा पूर्वपरीक्षा गेले काही दिवस अंमलबजावणी सुरू झाल्यापासून जर केला असेल तर ते खूप जास्त ताब्यात येतं, लक्षात घ्या. अशी गोष्ट आहे ते. आणि वारंवार जर तुम्ही 13 ते 24चे पेपर बघत बघत ते केलं असलं तर अजून ज्याला म्हणतो प्रिसाईज प्रकारे तुम्ही त्याला सामोरे गेलेला असता. पण आता तो भूतकाळ आहे मी म्हटल्याप्रमाणे, ते काय आता सांगता येत नाही, ते ज्यांच्याकडे असेल ते असेल. आता आपल्या हातात इथनं पुढं काय करता येईल आणि काय करायला पाहिजे आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं म्हणजे मी काय सांगणार आहे आता तुम्हाला, लक्षात घ्या की तुमचं आता ठीक आहे अंमलबजावणीचं एक काहीतरी नियोजन असेल म्हणजे ते काय असतंच समजा, पण तुम्ही आता कोणत्या स्टेजवर आहात, तुमचा कच्चा भाग कोणता आहे, तुमचा पक्का भाग कोणता आहे, आणि काय लोकांची तरी काय प्रिलिम सुटलेले आहे कधी ना कधीतरी. ह्यात बरेच म्हणजे 15 ते 20 जण असे आहेत की त्या लोकांनी मेन्स दिलेले आहे ऑलरेडी कधी ना कधीतरी, म्हणजे कधी ना कधी म्हणण्यापेक्षा 20 सालापासून पुढं, त्याच्या मागचा काय संदर्भ नाही, पण असं आहेत लोक, तरी पण ते दबावात असतात, लक्षात घ्या. सगळेच म्हणजे नवीन असणारा एखादा प्रिलिम न सुटणारा कॅन्डिडेट आणि प्रिलिम 1-2 वेळा सुटलेले ह्या लोकांना जवळपास समान प्रकारचा दबाव असतो. पहिलं महत्त्वाचं वाक्य आहे बघा हे, तुम्ही असं भ्रमात राहायचं नाही की समजा आता एखाद्याची 2दा प्री सुटलेली आहे आणि आता तो प्रिलिम सोडवेल 20-25ची, अजिबातच शक्यता काही नाही. पण आता दुसरी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, त्या अजून दुसरं एक वाक्य त्याला सांगतो, पण साधारणतः 90 दिवस किंवा 85 दिवस पकडा, आता समजा काय जाऊ दे 2-3 दिवस, समजा 80-85 दिवस राहिले असताना आणि मागच्या काही अटेम्प्टमध्ये समजा एखाद्या व्यक्तीनं 85 क्रॉस केलेलं आहे, 85-90 वगैरे काय असं क्रॉस केलेलं आहे. मी काय काय सांगतोय बघा, तर अशा व्यक्तीचं म्हणजे जर आत्ता त्यानं भरपूर ताण घेतला, आणि ताण घेतला ज्यावेळी मी असं म्हणतो ना, तुम्ही त्यावेळी लक्षात घ्या की त्यानं कन्सिडरच केलेलं असतं की माझं काय खरं नाही आहे म्हणून. बघा मी काय म्हणतोय ते, म्हणजे समजा आज तारीख किती आहे, समजा 6 जुलै आहे ना, तर बघा ते काय आहे म्हणजे 7 जुलै आहे तारीख आज, मग 6 जुलै, 5 जुलै, 3 जुलै. तर तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो, म्हणजे संवाद साधणं गैर नाही, म्हणजे चांगलंच आहे, लक्षात घ्या. मी तुम्हाला विचार कसा करतो आणि काय प्रकार आहे मी तुम्हाला सांगतो, आणि आता स्पॉन्टेनियस आहे बघा, सुचलंय आत्ता लक्षात. तर आता तिकडं जे रुद्रम सुरू आहे ना, लक्षात घ्या, ग्रुप डिस्क्रिप्टचा, तुम्हाला माहिती आहे अलीकडे त्याचा ताण कमीच मीच केलेला आहे, थोडा नको म्हटलं जास्त, तर ते मी आता सांगत नाही त्यातल्या इंटरनल गोष्टी, म्हणजे कधी काय करतो किंवा काय गोष्ट. पण आता मला आहे ना 3 ते 4 जणांनी किंवा 4 ते 5 जणांनी आहे ना, सर काय करू, मग आता खूप ताण येतो, मग आता मेनचं कंटिन्यू करू का नको, असे मेसेज दिलेले आहेत. ऍक्च्युली त्या अशा लोकांचं मी उदाहरण घेतोय, ते तसे तगडे प्रिलिम सोडवण्याला, म्हणजे मागच्या वेळेला त्यातल्या 2 तर मुलींनी कदाचित 100 गाठलेला आहे, म्हणजे लक्षात घ्या. तरी पण त्यांचा असा मेसेज आहे. पण त्याच्या दुसऱ्या बाजूला 6 ते 7 जण असे की त्यांनी फी भरलेली आहे त्या 1-2 तारखेलाच, आणि त्यांचा स्कोर कदाचित 70-80 पर्यंतच आहे, म्हणजे 80 पण क्रॉस केलेलं नाही त्या लोकांनी. म्हणजे मी कसा विचार करतो बघा, म्हणजे आता काही जणांनी केलाय की काही जणांचा आहे स्कोर 100 आहे, 101 आहे, 103 आहे, ज्यांनी फी भरलेली आहे. ह्या फी भरण्याचा काही विषय नाही, म्हणजे लक्षात घ्या मी काय म्हणतोय. त्यांनी विचार कसा केलाय बघा ना, म्हणजे काय एक ग्रुप आहे बरं का, जबरदस्त तणावात आलेला आहे, म्हणजे आत्ताच तणाव असलाच पाहिजे, मी त्याच मताचा आहे. असं आहे, त्याशिवाय ती गोष्ट घडतच नाही, लक्षात घ्या. मग आपलं काय कुठेही चाललेलं असते काय गोष्ट.
पण त्याला एक लिमिट असलं पाहिजे, लक्षात घ्या. आणि काय काय वेळेला त्याचं नियोजन नसताना, आता त्या 2 शक्यता आहेत. ज्या लोकांनी समजा फी भरली असेल, कदाचित असेल बाबा ते सर काय सांगतील तसंच आपण पुढे जाऊया, हे एक गोष्ट असू शकते. म्हणजे जाऊ द्या, ते आपण म्हणजे आपला विचार त्यात असेल. आता जास्त दिवस मला ओळखणारी लोक तसे करू शकतात, पण आता कमी दिवसाचा संपर्क आहे तरी सुद्धा भरलेल्यांचा एक दुसरा दृष्टिकोन काय असू शकतो की त्यांनी हलक्यात प्रिलिम पण घेतलेली असू शकते. हां, काढूच आपण, त्यात काय वेळ आहे. मी दोन्ही सांगतोय, लक्षात घ्या, दोन्ही असू शकतातच. तर ही जी आता हलक्यात घेणं किंवा त्याचा एकदम तणाव घेणं मी सांगतोय तसा, म्हणजे ह्या दोघांची पण शक्यता प्रिलिम पास होण्याची आजच सांगतो नाही. तो रुद्रममध्ये असू दे, अंमलबजावणीमध्ये असू दे, कुठं असायचं तिकडे असू दे, शक्यता कमी आहे. मी तुम्हाला ग्रुप सांगितला बघा. आता एखाद्यानं भरली असेल पण त्यानं सांगितलं असेल की नाही नाही हे सर सांगते तसं पुढे जाईल, काशी लोक आहेत त्याला वेगळं ठेवतो, आणि बाकी जे आहेत की काय नाही सुटेल काय त्याला मेन्स करत करतच प्री करायचे. आणि दुसरं काय, मग माझं काय होईल, मग माझं काय होईल, हे जर 2-3 दिवसात ह्या चालू झालं असेल भरपूर, तर त्यांना निगेटिव्ह तुमच्या डोक्यात पेरतोय असं नाही, अवघड आहे. तुम्हाला ते कळलं नाही, मग ते तणावग्रस्त प्रिलिम आहे, तो एक जुगार आहे, हे मान्यच आहे की मला मान्य आहे, सगळ्यांना मान्य आहे. चांगली एमपीएससी यूपीएससी ओळखणाऱ्या सगळ्यांना माहिती आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा हा एक प्रकारचा जुगार आहे, म्हणजे त्यात काही सांगू शकत नाही. एक ठराविक टप्प्यापर्यंत मार्क आणणारा कॅन्डिडेट चांगला असतो, म्हणजे 100 पर्यंत 95च्या पुढे मार्क आणणारा चांगला असतो, पण त्याला 110 120 पर्यंत न्यायचा का नाही न्यायचा, 120च्या वर जाणारा हा वेगळाच वर्ग आहे थोडा. पण हे जो प्रकार आहे म्हणजे 95 ते 110 115, एक्झाम 24 असू 23 असू 22 असू दे, हा वर्ग जो आहे ना, हा मेंटॅलिटीवर सगळं गोष्ट असते. मग काय कायचं तुम्हाला सांगतो, बऱ्याच जणांना अनुभव आला असेल बघा. मी एक वाक्य सांगतो की वर्किंग जे असतात लोक, म्हणजे जॉब आहे, आता काहीतरी ग्रुप सीचा जॉब आहे किंवा काहीतरी आहे जॉब, ग्रुप बीचा आहे, PSI आहेत, कोण आहेत, तर ह्या लोकांचं नेहमी असं सांगणं असतं बघा. सर काय होतं माहिती आहे का, की आता समजा एक्झाम 28 सप्टेंबरला आहे, जर ऑफिसमधून 15 दिवस सुट्टी नाही मिळाली, 8 दिवस सुट्टी नाही मिळाली, तर हमखास प्रेम राहणारच, हे डोक्यातच फिट केलेलं आहे. मग ह्या मानसिकतेचा खेळ असतो, लक्षात घ्या, त्याचा फायदा. पण मग बघा, हा वर्ग जो असा म्हणणार आहे ना, तो कट ऑफ पेक्षा आहे ना जरा थोड्या जवळच्या अंतरावर असतो, पुढं नसतोच कधी. म्हणजे हा वर्ग 120 प्लस वाला नाहीये, समजतंय का. आता मी जसं उदाहरण घेतो, शिरीष म्हणा किंवा समजा जी लोक, आता ती कसं 121 126 129 असा तो प्रकार आहे, पण असला ताण नसतो कधीच. एक्झाम आल्या आल्या मी आता काय करू, मी आता हे त्यातला कॅन्डिडेट नाही तो, म्हणजे लक्षात घ्या काय जो प्रकार आहे तो. पण बरीच जण आता नाव घेत नाहीत, पण आता समजा स्कोअर तिथं लाईन अंतिम ठिकाणी आहे, त्याच्यापेक्षा 2-3 मार्कने माग आहे, किंवा कायमच काटा सुटतो किंवा काय, ही लोक कायम तणावग्रस्त असतात आणि एक काहीतरी सबब तयार करतात. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे ऑफिसमधून सुट्टीच नाही मिळाली, मग शेवटच्या टप्प्यात कमीच पडलो, मग त्याच्या अगोदर माझी लास्ट रिव्हिजनच झाली नाही, फॅक्ट्सच कमी पडले, दरवेळा एक विषय मार खातो आणि एकानं त्यावेळी मार खाल्ला मला काही सुचलंच नाही. तर तुम्हाला सांगतो 25ला पण त्याचं तेच होण्याची शक्यता आहे. ते टाळायचं कसं, तर हे टाळलं तर ते टळेल. म्हणजे मी काय, हे जी तुमची मानसिकता आहे ना, शेवटला असं होतं तसं, आत्ता सावध व्हा ना, आत्ता शेवट माना 15 दिवस. हे मानता आलं नाही आणि तसं जर करता आलं नाही तर मग कठीण आहे, म्हणजे लक्षात घ्या. आणि दुसरा पहिल्यांदा जो वर्ग सांगितला होता की तो मुळातच ताण घेणार आहे, त्याचं खरंच काय नाही. म्हणजे अगदी तुम्हाला सांगतो 27 सप्टेंबर 26 सप्टेंबर 23 सप्टेंबर पर्यंत तगडा गेला, म्हणजे चांगला अभ्यास केलाय, व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे व्यवस्थित, पण तिथं काहीतरी घाण करून आला, म्हणजे असं असतं 28 सप्टेंबरला. त्याला मी पण काय करू शकत नाही, कोणच काय करू शकत नाही. मग त्याला फक्त काय माहिती का, तगडा अतिशय अभ्यास करून ठेवणं, मग स्किप काहीच न करणं, म्हणजे लक्षात घ्या अशा लोकांना असं. आणि मग बेभरोशी लावून देणं. तुम्हाला सांगतो इकडं ज्याला म्हणतो ना थंड डोक्यानं खून करणे, ही गोष्ट तिथं जमली पाहिजे. काय लोक खून करतात त्याचा पुरावा पोलिसांना सापडत नाही, सहज तर नाही सापडत, म्हणजे लक्षात आलं नाही सापडत. म्हणजे असं ते आता मला आमच्या गावातली एक घटना आठवली, म्हणजे लक्षात घ्या ह्याच्यावरून अचानकच. म्हणजे ते कसं प्रकार असतो, काय काय लोक असतात की म्हणजे स्टंप आउट स्वतःच करायचं एंडला. मी आत्ता जे बोलणार आहे तेच काय बोलणार आहे माहिती आहे का, ऍक्च्युली तुम्ही सप्टेंबर महिन्यात कसं असू शकाल, म्हणजे आत्ता जुलै महिना आहे, जुलै आणि ऑगस्ट. मी आत्ता बोलणार आहे सप्टेंबर महिन्यात काय बोंब आहे आणि काय होते, तर आत्ता सावध व्हा. म्हणजे हे आता उलट मी सांगणार आहे. ऍक्च्युली ही गोष्ट मी कधी सांगायला पाहिजे, 5 सप्टेंबर 10 सप्टेंबर अशी सांगायला पाहिजे, 5-10 सप्टेंबरला, म्हणजे 15-20 दिवस शिल्लक असताना.
पण मी आत्ता ते काय सांगतोय माहिती आहे का, की तसं होणार आहे म्हणून आत्ता काय तुम्हाला तुमच्या परीने काय करता येईल तर करा. म्हणजे लक्षात आलं काय, हे त्यासाठी आजचं लेक्चर आहे, लक्षात घ्या. हे काय करायचं मी एंडला सांगतो, म्हणजे माझ्या डोक्यात काय आहे की ते ठीक आहे किंवा अंमलबजावणीतनं ते जाईल पुढं, पण तुम्ही दक्षता काय घ्यायला पाहिजे आणि तुम्ही काय करायला पाहिजे ते लेक्चर झाल्यावर सुद्धा जर मग मी आज काय सांगितलंय त्यातनं तुम्हाला मी मग माझ्या बाबतीत वैयक्तिक कसं करू शकतो मेसेज देऊ शकता. मी आता जे सांगतोय तर ते तुम्हाला सांगतो. म्हणजे काय काय लोक आता त्यातनं सुरुवात करू. काय लोक काय करतात माहिती का, एंडला सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. आत्ता जुलै महिना, ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिन्यात स्वतः स्वयंचित होतात. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे स्वतःच आपला बोर्ड पाडून द्यायचा. म्हणजे दबाव सहन होत नाही परीक्षेचा. मी आता जी दबावाची गोष्ट सांगितली तीच ती गोष्ट. ह्याची सुरुवातचा कालावधी म्हणजे होण्याचा आहे, ते मोडण्याचा पण कालावधी आहे. पचवायला यायला पाहिजे म्हणजे गोष्ट, म्हणजे कळायला पाहिजे ना. आता आपण सज्ञान आहोत, डिग्री घेतलेली आहे, 1-2 वर्ष अभ्यास करतोय. मग जर आपण अर्बनायझेशन नीट कन्सेप्ट नाही बघितली, आपण वस्त्यांचे प्रकार नीट नाही बघितले, विखुरलेली वस्ती, केंद्रित वस्ती वगैरे काय, किंवा वृक्षाकार प्रणाली सिंचनाची किंवा ते नाही बघितली, किंवा ज्वालामुखीचे प्रकार बारकाईनं नाही बघितले किंवा काय, तर चुकणारच की प्रश्न. त्यात वेगळं काय सांगायला पाहिजे. 10 वेळा कळतंय की बाबा PYQ आधारितच हिस्ट्रीमधनं काय प्रश्न येतात. म्हणजे लक्षात घ्या, बऱ्यापैकी पर्यायातनं तयार होईल, प्रश्नातनं तयार होईल, कशातनं तयार होईल, स्वातंत्र्य लढ्यातल्या काय गोष्टी म्हणजे किंवा काय. मग त्याला आणि आपल्याला माहित आहे की शेवटच्या टप्प्यात काय ज्याला म्हणतो काय गोष्टींना आपल्याला रिव्हिजन होत नाही, म्हणजे एकदम गोष्टी त्या पचत नाहीत. आपल्याला लक्षात घ्या, फक्त आपलं दरवेळेला सायन्सवर काहीतरी टेपर ठेवून द्यायचा, पण इकडं पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी, हिस्ट्रीतनंच मार खाल्लेला असणार. म्हणजे सगळ्यांचंच हे काढलं तर काय लक्षात येईल. म्हणताना म्हणायचं सायन्सनं मार दिला, पण इकडं त्यांना आउट ऑफ मार्क किंवा 1-2 गेले तर बाकी सगळे मार्क मिळाले. असं किती जणांच्या बाबतीत घडलंय, तर घडत नाही ते. आणि जे तुम्ही त्या समजा कधी आता मी सांगितलं म्हणून अंमलबजावणीवर किंवा तुम्ही वैयक्तिकरित्या पेपर झाल्यावर किंवा नंतरच्या 1 महिन्यानं तुम्ही अनालिसिस वगैरे करता, पण रोज ते अनालिसिस बघता का आपण कुठं घाण केलेली होती 24च्या पेपरला, 23च्या पेपरला. ते जर मला रेक्टिफाय करायचे असेल, ते जर मला सोडवायचे असेल, तर मी आज रोजी काय करू शकतो, तर तुम्हाला सांगतो, रोज समजा 23चा किंवा आणि 24चा पेपर हे रोज बघायला पाहिजे. काय झालंय, कसं झालंय, हे काय झालं होतं, ह्याच्यावर मला काम. मग काय कृतिक्रम किंवा कृती काय करणार आहे तुम्ही, तर तिकडे कागदावर लिहायला पाहिजे. हे मला असं वैयक्तिक स्वतंत्र बघायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या. मग इकॉनॉमीत काय मार्क खाल्ला असेल, मग तुम्ही असं करू शकता की इकॉनॉमीला 1 पेज, जिओग्राफीला 1 पेज, पॉलिटीला 1 पेज, असं म्हणजे 5 ते 7 6 विषय आहेत तर 6 पेजेसच. आणि प्रत्येक वेळा नव्यानं सुचेल, आज एखादा पॉईंट सुचेल, उद्या एखादा पॉईंट सुचेल, परवा एखादा सुचेल, तर त्याची जंत्रीच मांडायला पाहिजे. म्हणजे ही गोष्ट मी करायला पाहिजे. काय समजा पॉलिटीतलं मी म्हणलं, काय वेळेला एनसीईआरटीतले काय चॅप्टर्स बघावे लागतात, बघीन. सायन्समध्ये म्हणजे आता मला मिनिमम काय मार्क, कुठून मार्क घेता येतील, मला ऍटलिस्ट PYQ तर पक्के करावे लागतील. आणि PYQ करत असताना मला एकदम ते होणार नाहीत, आत्तापासून सुरुवात करावी लागेल. काय गेल्या वेळेला फक्त एक कोण बदलून तेच गणित आलं होतं सायन्समध्ये, तरी माझं ते चुकलं होतं. मला सगळे ते प्रॉब्लेम्स बघावे लागतील. तर हे त्यावेळेला नाही, सप्टेंबर महिन्यात, हे आत्ता कळायला पाहिजे. म्हणजे काय प्रकार करायला पाहिजे आणि थेंबे थेंबे तळे साचच्या प्रमाणात ते हळू घेऊन जायला पाहिजे. म्हणजे ही गोष्ट आहे बघा, म्हणजे ती गोष्ट कळायला पाहिजे. मी आता एक गोष्टी सांगतो, म्हणजे नेमका काय प्रकार घडतो. मी आता उदाहरणार्थ एक सांगितलं, आणि अशा गोष्टी जर तुम्ही स्वतः जर बाजूला केल्या नाहीत, स्वतः त्यातनं बाजूला झाला नाही म्हणजे किंवा त्याच्यावर काम केलं नाही, तर मग ही स्वयंचितची गोष्ट ऐन वेळेला येते. कॅपॅबिलिटी आहे, म्हणजे त्याची कॅपॅबिलिटी होती ती पचवायची. त्यानं ते केलं होतं, त्यानं ते नाक कापायची पण त्याची कॅपॅसिटी होती. म्हणजे लक्षात घ्या. आणि तो त्यातनं सही सलामतच गेला असता. त्यानं ती कपडे कुठल्या परत विहिरीत टाकली होती, काय पोलिसांनी परत त्याला हे करून पोलिस काय दाखवून त्याकडनं काढून घेतलं, पण कुणाला थांगपत्ता लागला नव्हता. शेतात जाऊन राहिला होता तो 8-10 दिवस, असं आहे. तर ते शक्य होतं. पण एक दबाव काय करू शकतो माणसाचं किंवा काय, ती बेस्ट एक्झाम्पल आहे बघा. तसं आपण ज्याला म्हणतो ना, करत राहायचं, थंड डोक्याने ती गोष्ट करत राहायची. आता ज्यांचं सातत्य नाही, त्यांच्याबद्दल आता काही बोलायचंच नाही, किंवा ते थोडासा अभ्यास करतो पुढं. मी काय काय गोष्टी बघा चॅनलवर किंवा त्या अंमलबजावणी ग्रुपवर देतोय. म्हणजे बाबा साध्याच गोष्टी असतात कॅन्डिडेटच्या, की असंच होत नाही, तसंच होत नाही, तसंच होत नाही, तर त्याला तिथं उत्तर, इथं काय बोलत नाही ती गोष्ट, कायचा अभ्यास. पण ज्या मुलांचा अभ्यास होतो पण तणावाला बळी जातात, त्यांच्याबद्दल आता पहिला मुद्दा मी सांगितला बघा.
तर आता एक एक करून जरा तुम्हाला मी सांगतो बघा त्या काय गोष्टी आहेत, म्हणजे काय होऊ शकतं म्हणजे लक्षात घ्या. तर आता बघा मुळात काय तुम्हाला सांगतो बघा की सप्टेंबर महिन्यात तुमच्या काय चुका होणार आहेत आत्ता सांगतो. काय लोकांच्या त्यावेळेला घडू शकतात, त्यामुळे आत्तापासून सावध राहायचं. बघा खूपदा काय होतं माहिती आहे का, तुमचं ओरिजिनल मटेरियल काय आहे, तुमची जे स्टँडर्ड आपण जे पुस्तकं सांगतोय, पॉलिटीला लक्ष्मीकांत, मग हिस्ट्रीला आधुनिक भारताचं काय असू दे किंवा गाठा असू दे किंवा PYQ असू दे हिस्ट्रीला, इकॉनॉमीला सुद्धा त्या पॉईंटचं मटेरियल, मग तेवढंच टॉपिक आणि तेवढ्याच गोष्टी समजा दिसले किंवा कोळंबेत नसतील समजा, आणि PYQचं सगळं तुम्ही मटेरियल बाजूला केलं असेल असं म्हणा. किंवा जॉग्रफीला पण तसंच आहे, हिस्ट्रीला तसंच मी तुम्हाला सांगितलं ते तसं. सायन्सला समजा बसके किंवा अन्य जे काय, म्हणजे ते सोडून तुम्ही काय करता माहिती आहे का, बरीच मुलं लास्ट क्षणाला PYQ एक्सप्लेनेशन घेणं, मग तेवढंच करू का बोलतात ते, म्हणजे किंवा मग ते बुस्टर घेऊ का काय, किंवा क्लासच्या नोट्स घेऊ का, तर कुठल्या तरी ऐन वेळेला म्हणजे असलं लॉजिक बुस्टर किंवा क्लास नोट्स किंवा PYQतनं कंपाईल केलेलं मटेरियल ऐकतं, म्हणजे जे पूर्वी तुम्ही हाताळलंच नव्हतं कधी, तर ते मिळवण्याचा किंवा ते करण्याकडे कल असतो विद्यार्थ्यांचा. हळूहळू जशी एक्झाम जवळ येईल तसं, म्हणजे लक्षात घ्या ते अजिबात काय होत नाही, पचनी पडत नाही, आणि त्याची परिणती मग 100च्या स्कोर येण्यात होती. म्हणजे लक्षात घ्या तसलं काय प्रकार केला तर, आणि 100 सुद्धा स्कोर येत होतो तो त्या ताकदीमुळे येतो त्या विद्यार्थ्याच्या, म्हणजे लक्षात घ्या आतापर्यंत केलेल्या अभ्यासाच्या जोरावर. त्या हे मटेरियल येतच नसतो ऍक्च्युली, पण तो सीमित राहतो आणि त्याचा ज्याला म्हणतो ना, म्हणजे एक म्हणजे सीमित आणि नॅरो माइंडेड असायलाच पाहिजे, पण कुणाच्या तर दुसऱ्याच्या मटेरियलवर नव्हे, स्वतः वैयक्तिक 23 ते 24च्या प्रश्नपत्रिकांचे अतिशय मायक्रो लेव्हलला विश्लेषण करून तुम्हाला काय आढळते ते बघायला पाहिजे, आणि संभाव्य काय गोष्टी प्रश्नात विचारल्या जाऊ शकतात. पॉलिटिक्स गेल्या 3 वर्षात काय बदल झालाय का, इकॉनॉमीत काय बदल झालाय का, जॉग्राफीत काय बदल झालाय का, स्वतः तपासला पाहिजे. आणि जर एकदम आकस्मिक काय मोठे बदल झाले ते सगळ्यांना समान असतात, त्याचा तुम्ही ताण घ्यायची गरज नाही, सगळ्यांना समान असतात ते. त्यामुळं तुम्ही म्हणजेच तुमची मानसिकता अशी पाहिजे की बाबा सगळ्यांनाच ते समान आहे. त्यामुळं आपलं जी पकड होती, आपला जो भाग आपण ज्याच्यावर पकड घेतली होती तो लूज होता कामा नये, मग ते बघा बरोबर मेरिटच्या पलीकडे जात. म्हणजे मटेरियलच्या बाबतीत तुम्हाला सांगतोय बघा असं आहे गोष्ट. तर आता मागच्या वेळेला आता तो कॅन्डिडेट नाही इथं, पण एक दोन कॅन्डिडेटमुळे आहे ना, मी मागच्या वेळेला अंमलबजावणीचं शेड्यूल सुद्धा बदललं होतं थोडं. ते त्यांची प्रेम राहिली लक्षात घ्या त्या दोन्ही पण कॅन्डिडेटची, पण ते सायन्स बाबत होतं. म्हणजे तुम्हाला खरं सांगतो की हे सायन्स नावाचं भूत आहे ना, तर ते बघा जास्त अजून मोठं होणार सप्टेंबर महिन्यात, ऑगस्ट महिन्यात, सप्टेंबर महिन्यात अतिशय. म्हणजे आत्ता तुम्ही टाळत नाही ना त्याला, हां थोड्या दिवसात चालू करू, थोड्या दिवसात बघू, असं बघू, नंतर बघू, हे करू, आणि ते केल्याशिवाय तर गत्यंतर असणार नाही, आणि तुम्ही आत्ता तर ते करणार नाही. तर तुम्ही जर म्हणला सर आम्ही केले गुड, मग काहीच प्रश्न नाही, म्हणजे लक्षात घ्या. पण जर त्याला नीट प्रकारे हाताळलं नसेल आत्तापर्यंत ह्या टप्प्यात, तर तुम्हाला सायन्सला हात लावाव्या लागेल, म्हणजे लक्षात घ्या. मग ते कसं आहे की तुम्हाला ज्याला म्हणतो आपण की टॉपिक वाईज जा, दिलेल्या टॉपिक वाईज जा, किंवा त्या दिवसाचं टार्गेट लवकर संपवून 1 ते 2 तास काढून परत सायन्सकडे आपलं आपण जाणं, तसं करता येईल. किंवा ते मला वाटलं की आपण एक सायन्स रिव्हिजनला ते आणूया, पण ते काय कधी काय होतं मग, तर तसं केलं तर काय होतं, काय वेळेला तर निम्मी लोक तर त्याकडे लक्षच देत नाहीत, दुर्लक्ष करतात. असं मग कंबाईन ग्रुप बी मेन्सला पण मी देऊन बघितलं होतं 2-2 विषय किंवा काय. दुसरं काय त्यातनं घडतं की अर्धवट होतं. कधी एखाद्या माणसाला एखाद्या टॉपिकला 3-4 तास लागतात, तर तिकडे 2च तास दिलेले असतात, किंवा काय वेळेला 1 तासात तिकडे होत असतं. टार्गेटमध्ये त्याला 2-3 तास दिलेले असतात, आणि ते मिसमॅच होतं. मग ते एकदा मिसमॅच झालं की तो माणूस परत त्यापर्यंत जात नाही, म्हणजे मागं पेंडिंग पडत जात, ते असं असतं. पण हितनं पुढं जरा तुम्ही काय करा माहिती आहे का, स्वतःला बांधून घ्या. म्हणजे आतापर्यंत ते चालत होतं, काय होता अवधी होता, पण आता बांधून घ्यायला पाहिजे. बांधून घेणं म्हणजे काय,
की मी त्यात एकदा कधीतरी लिहिलंय बघा, टार्गेट असण्याचे फायदे काय. पण ग्रुपमध्ये असून टार्गेट पाळत नाही, मग टार्गेट असण्याचे काय फायदे, त्याला मिळवता येणार नाहीत. आहेत अशी मुलं ग्रुपमध्ये असतात पण टार्गेट फॉलो करत नाही. ते खूप महत्वाचं असतं. आपलं डोकं स्वतः तिथं लागत नाही. मी वैयक्तिकरित्या स्वतः तो अनुभव घेतलेला आहे बघा, लक्षात घ्या. कधीतरी आपण एखाद्या विषयात घुसलो तर तेच करत राहतो 8 दिवस आणि परत मग सगळं ते काय कळत नाही कुठं काय झालंय काय. आणि आत्ता तर तुम्ही बारकाईने बघितलं असेल बघा की आता केमिस्ट्री एंडला होता म्हणून, पण त्याच्या अगोदर गाठोड्यातनं कसं ते विषय आणले होते की आत्ता चालला एक वेगळा, पण गाठोड्यात मी सांगतोय हे करा म्हणून, तुम्ही 4 दिवसात हे करा ते करा. ही सवय तुम्हाला नेहमीच पाहिजे. म्हणजे ह्याच्यात चालत नाही जुने जाऊ द्या मरणा लावणे, अजिबातच चालत नाही ते. म्हणजे लक्षात घ्या, ते कायम जवळच बाळगायचं आहे आणि तरच त्याच्यावर पकड राहील आणि गोंधळ होणार नाही. आणि तर तुम्ही अन्य गोष्टींकडे लक्ष देऊ शकता येईल. नवीन गोष्टी काय अंतिम क्षणापर्यंत करता येतात, त्यामुळं जुनं जर ताब्यात असेल तर. त्यामुळे ती गोष्ट खूप महत्वाची आहे बघा. आणि असं कुठला तरी एक ज्याला म्हणतो ना डोक्यावर असं वजन ठेवू नका, सायन्स वगैरे काय एंडला सप्टेंबर महिन्यात वगैरे काय. आत्ता जुलै आहे, ऑगस्ट आहे, एक एक टॉपिक पुन्हा करता येतोय का. आणि जर आत्तापर्यंत अंमलबजावणी बरोबर ज्या माणसानं केलेले आहेत ते टॉपिक, त्याला तर काय अडचणच नाही. त्या म्हणजे तो तर काय आता रिव्हिजनला तो विषय येणारच की. म्हणजे लक्षात घ्या, रिव्हिजनला तो येणारच. आता नवीन जी लोक पहिल्यापासून जे अंमलबजावणीत नाहीत, जे 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, महिना झाले, असे ऍड झालेले आहेत समजा, त्या लोकांनी आता काय तिथं मी त्या टार्गेट देताना मी तिथं एक सूचना लिहितोच. पण आता समजा आजपासून त्यांना दुसरा मार्ग नसणार आहे. जे दिले टार्गेट ते पूर्णच करायला पाहिजे. किंवा जे आपल्यातले आहेत ग्रुपमध्ये पण पाळलेले नाही टार्गेट, त्यांना हे आता अंतिम संधी आहे. म्हणजे इथनं पुढं आता काही नाही. म्हणजे लक्षात म्हणलं तर म्हणता येतं अजून एक 15 दिवसानं करा, पण तसं नाही. आता जे टार्गेट होईल ते आपल्या सिलेबसला, म्हणजे तुम्ही पूर्वपरीक्षेसाठी जो सिलेबस संपवणार आहे त्यासाठी आता अंतिम दिवस ते असतील. समजा आज काय टार्गेट असलं तर हा आता ह्या टॉपिकसाठी एंडचा दिवस, उद्या काय टार्गेट असेल त्याचा तो एंड दिवस, ते नंतर नाही पुन्हा त्याच्यात. म्हणजे लक्षात घ्या. आणि तुम्ही स्वतःहून काही स्किप गोष्टी करायची नाहीत बघा. म्हणजे लक्षात घ्या. तर आता मी म्हटल्याप्रमाणे बघा पुन्हा ते सांगतो गोष्ट की बऱ्याचदा काय होतं माहिती आहे का की कायम दुष्णे त्या सायन्सला वगैरे दिले जातात किंवा करंटला वगैरे काय, पण मुळात तुम्ही चौकोनातच दोषी असता. म्हणजे हिस्ट्री, पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफीतच मार्क गेलेले असतात आणि मगच प्रिलिम राहते. म्हणजे लक्षात घ्या असं आहे का. तर 7-9 प्रश्न सायन्सला बरोबर आणून पण प्रिलिम सोडवलेली उदाहरणं आहेत माझ्याकडे. म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे डबल डिजिटमध्ये सायन्समध्ये न जाऊन सुद्धा, करंटमध्ये न जाऊन सुद्धा प्रिलिम सुटलेले आहेत. त्याला कारणीभूत हा चौकोन आहे, पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी. तिथं जर तगडं काम असेल तर, आणि अजिबात मी जाऊनच देणार नाही. म्हणजे लक्षात, बेसिक वाचन करणार, PYQ सगळे बघणार, वारंवार रिव्हिजन करणार. म्हणजे लक्षात घ्या, तर तुम्हाला त्या स्पर्धेतनं बाजूला काढू शकत नाहीत. म्हणजे लक्षात घ्या, ही गोष्ट कायम लक्षात घ्या. अजून एक काय घडतो माहित आहे का की जसं तुम्ही एंडला जातात, आपण म्हणतो ना भरवशाच्या म्हशीला टोनगा, किंवा भरवशाचे हे जे 4 शब्द आहेत ना, 4 विषय, त्यांना आपण दुर्लक्षित करतो आणि जे तुमच्या हातात नाही त्याच्या पाठीमागे लागतो. हातचे सोडून पाळत्याच्या पाठीमागे. आणि हळूहळू तुम्ही काय करता, अभ्यास कमी अप्रोच जादा. म्हणजे असं असतं. म्हणजे मूळ अभ्यासाला बगल द्यायची आणि अप्रोचच्या नादाला लागायचं. मग कुठल्या कुठल्या टेलिग्राम बॅचेस होतात, काय होतात, हे उडव ते उडव, पर्याय तो आण ते कर, तर माती मूल सगळा अभ्यास होतो मग आतापर्यंत केलेला. म्हणजे लक्षात घ्या, असल्या काही नादाला लागून गोष्टी घडत नाहीत. लक्षात घ्या, तुमच्याजवळ लक्षात घ्या असं असतं. तर ती एक गोष्ट लक्षात घ्या. पुन्हा काय म्हणजे थोडक्यात ह्या चौकोनालाच ग्रांटेड घेण्याचं, कोण थोडं ग्रांटेड घेतं, कोण जास्त घेतं, म्हणजे त्यांना गृहीत धरायचं. तसं चालत नाही. त्याला योग्य न्याय द्यावा लागतो त्या 4 विषयांना. म्हणजे हे पण एक गोष्ट लक्षात घ्या. पुन्हा जर करंट करत नसाल, म्हणजे करणार नाही असं कोण होणार नाही, त्यात पण अति करणारे आहेत काय, काहीच न करणारे काय आहेत. आणि बरं काय करंट करून काही येणार आहे का आपल्याला, असं पण काय लोक विचार करतील. तर असं चालत नाही. मी नेहमी सांगतो तसं, तुम्ही जर करंट नाही केलं तर तुमच्या डोक्यात काय होतं, भीती बसायला चालू होते, पोकळी. म्हणजे लक्षात घ्या, पोकळी बसते. मी नाही ते केलं, हिस्ट्री आपलं करंट किंवा हिस्ट्री किंवा सायन्स किंवा काय, मी नाही केलं हा जो दृष्टिकोन आहे तोच तुम्हाला खड्ड्यात नेतो. म्हणजे ते न होण्यासाठी काय करावं लागेल, करत राहाणे.
करंट हे त्याला दिलेला, फक्त मी नेहमी सांगतो सर, त्याला 1.5 तासापेक्षा जास्त वेळ दिवसाचा द्यायचा नाही, कधीच द्यायचा नाही. आणि एंडला तर सप्टेंबर महिन्यात तो 1 तासावा आणायचा, पण तोपर्यंत तुम्ही 1.5 तास करू शकता, पण जास्त वेळ करायचा नाही, पण करायचं. आणि त्याला पद्धत सुद्धा सांगितली तुम्हाला. जुने PYQ बघायचे आत्ताचा अलीकडे, ट्रेंड काय बदलतोय का, फॅक्च्युअल काय विचारतायत का, ते काय असतं माहिती आहे का, टीम एक असते बघा. आणि आत्ता तर तुम्हाला माहित आहे, म्हणजे बघा, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024ला, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 मी म्हणतोय, त्याला असं म्हणतात मुलं, म्हणजे लक्षात घ्या, मेन्स दिलेली मुलं म्हणतात की नाही म्हटलं तरी त्यात ट्रेंड चेंजेस झालाय. तो 23ची एक्झाम, 22ची एक्झाम, 21ची एक्झाम. आणि ते त्यांना अपेक्षित होतं मुलांना, का तर आयोगाचे अध्यक्ष बदलले आहेत म्हणून. तर ही गोष्ट, ह्या तथ्य आहे, लक्षात घ्या की टीम तिथली बदलली जाते. का तुम्हाला पण माहित आहे, तुम्ही अधिकारी झाल्यावर, तुम्ही त्या खुर्ची गेल्यावर तुम्ही तुमचा पायंडा पाडता ना, म्हणजे अशी गोष्ट असते. तर तशा त्यामुळं त्या, आणि एक टीम आता जर ग्रुप बी मेनचा पेपर जर त्यांनी काढला असला आणि त्या टीमकडेच प्रश्न काढायला असले राज्यसेवा पूर्वचे किंवा त्याच्या मागच्या, मग त्यामुळे रिसेंट क्वेश्चन पेपर अतिशय बारकाईनं बघणं गरजेचं असतं. जिओग्राफीत काय विचारतायत, करंटमध्ये काय विचारतायत. तर मी तुम्हाला बोलतो की कायम तो शिरीष घ्या किंवा धनेश घ्या, तर ह्या लोकांचं मी नेहमी उदाहरण सांगतो बघा, त्यांच्या सॅक अशी जड नसायची कायम, कधी भेटायला आल्यावर किंवा काय. बाकीच्यांचं काय भरपूर मटेरियल असतं काय काय भरलेलं, तर ह्यांच्यात कायम रिसेंट झालेला पेपरच असणार, हार्डकॉपी. आणि जर समजा भेटायला आली, बसलो मी कुणाशी बोलत असलो समोर, तर तिकडे मागच्या बेंचवर बसून प्रश्नच बघत बसणार ते आलेले आत्ताच्या पेपरला, कुठली पण असू दे, मेन्स असू दे, प्रे असू दे, साम्य कॅन्डिडेटमधलं कसं असतं. म्हणजे ते बघणार ट्रॅक, म्हणजे आधी प्रश्न कुठला आलाय, नंतर कुठला आलाय. मग जर माणूस एकदा भेटायला आल्यावर सुद्धा तिकडे साईडला जर असा बघत बसला, तर मग स्वतः एकटा अभ्यास करताना कसा करत असेल, विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणजे लक्षात घ्या, जळी स्थळी काष्टी पाशाने ते दिसायला पाहिजे, वेळ मिळेल ते बघावं लागतं. म्हणजे अशी गोष्ट आहे, त्यातनं ती गोष्ट येते बघा. तर बघा, दुसरी गोष्ट, करंटसाठी अनेक सोर्स वापरून उपयोग नसतो, पारंपरिकच करण्याची गोष्ट असते. नाहीतर हे महत्त्वाचं, GK टुडे महत्त्वाचं, हे तसं नाही. ते तुमच्या पारंपरिक सोर्समधूनच येत असतं. आणि येणे इतपत, म्हणजे एक साधारण लाईनला लोकांचं जेवढं येतं, ती लाईन आपण जरी गाठली तरी आपल्याला धोका नसतो, ही गोष्ट लक्षात घ्या. परत चौकोनात बऱ्यापैकी काय लोक तर सायन्सला सुद्धा आणतात मार्गावर, पण हिस्ट्री त्यांना शेवटपर्यंत त्रास देतो. तर त्याला बघा, ते नाही का, फोडा आणि राज्य करा, म्हणजे तुकड्या तुकड्यात मारायचं त्याला. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे आज एक टॉपिक, उद्या एक टॉपिक, परवा एक, सातत्यानं. म्हणजे सातत्य असेल तर बघा, म्हणजे आता त्या अनिल शिदोरेंच्या पुस्तकात एक उदाहरण दिले बघा, डेव्हिड दावेदार म्हणून होते लेखक. तर त्यांना आणि त्यांच्या पत्नीलाच माहीत होतं. तर काय आहे, म्हणजे सकाळी 4:30 ते 7:30 आहे ना, ते 3 वर्ष बसायचे आणि त्यातनं त्यांनी ग्रंथ लिहिला होता. म्हणजे लक्षात घ्या, डेव्हिड दावेदार, त्यांचं उदाहरण दिलं जातं बघा. म्हणजे तीच वेळ, तेच काम, आणि मग अंतिमता तुम्हाला एक मोठा ग्रंथ बघायला मिळतो. म्हणजे 4:30 ते 7:30. तसं एक ठराविक टाइम ठरवून हिस्ट्रीचं ॲटलिस्ट सगळा प्रॉपर टॉपिक बघून होतोय का बघायचं. नाही होत तर मग मला PYQ तर बघता येतील का. राज्यसेवा पूर्व परीक्षेला गेल्या 20, 21, 22, 23, 24 किमान तो ट्रेंड काय दिसतोय, किंवा आत्ताच्या कंबाईन ग्रुप बी मेन्सला किंवा रिसेंट 1-2 पेपरमध्ये काय दिसतोय. मग त्या अर्थानं हा टॉपिक जरा कसा, म्हणजे असा बघणं, म्हणजे आपल्या झोळीत बघा टाकत राहणं, ही गोष्ट घडायला पाहिजे. फक्त ते नियोजन नीट करायचं, म्हणजे एक ना धड भाराभर चिंध्या व्हायला नको, हे पण करू वाटणार ते पण. आणि हा उत्साह असतो असं लेक्चर वगैरे झालं, पण ते कामाचं नाही. एक आखून चौकट त्या पद्धतीनं चाललं पाहिजे, म्हणजे लक्षात घ्या. पण हिस्ट्रीकडे पूर्ण दुर्लक्ष होतं, लक्षात घ्या. सायन्सकडे पण सांगितलंयच. परत आता काय वेळेला ज्या इकॉनॉमिक्समध्ये ज्या योजना आहेत, म्हणजे लक्षात घ्या, तर त्या म्हणजे आपण सिम्प्लिफाईडमधनं किंवा तुम्ही परिक्रमामधनं त्या योजना बघता, पण ते काय करायला पाहिजे बरं का. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे ज्या सर्वसमावेशकता किंवा इन्क्लुजन, किंवा मग फायनान्शियल इन्क्लुजन असू दे किंवा सोशल इन्क्लुजन असू दे, तर त्याच्या तुम्हाला योजना दिसतात. किंवा मग अर्बनायझेशनच्या हृदय किंवा अमृत, किंवा तुमच्या अन्नपूर्णा, किंवा PDHचे जे सार्वजनिक वितरण व्यवस्थेतले जे असतात, ते जनसुरक्षा अभियान, आपलं अन्न सुरक्षा अभियान आणि फूड सिक्युरिटी ॲक्ट, किंवा त्या अर्थानं मग ते अन्नपूर्णा, किंवा तिकडं म्हणजे त्यामध्ये एक लिगसी आहे का, त्या योजना नेमक्या येतातच कुठल्या येतात, त्याचा टॉपिक काय आहे, त्याला आपल्या तुमच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या सिलेबसशी जोडणं.
आता तुम्हाला एक सांगायचं राहिलं बरं का, मी एकदा म्हणलो होतो बघा ग्रुपवर की मी तुम्हाला काय करेन, महिला कामगार हे त्याचं काहीतरी देईन, ते अर्धवट तयार केलं ते तसंच डेस्कटॉपवर पडले, तर ते आता मी देतो सोडा. पण ते बघत असताना मला एक आठवतं 15-20 दिवसापूर्वी तो जो एम्प्लॉयमेंट जो प्रॉव्हिडंट फंडाचा जो प्रश्न आला होता ना, कधी स्थापना बघा 52ला किंवा काय राज्यसेवा पूर्व परीक्षेला, तर त्याचा सोर्स म्हणण्यापेक्षा त्याचा सिलेबसशी कनेक्ट काय आहे, म्हणजे अचानकच कुठला तरी फॅक्ट विचारली मला पण त्यावेळेला प्रायमा फेस असं वाटलं होतं, म्हणजे बघता क्षणी. तर तसं नाही ॲक्च्युली, लक्षात घ्या. जर ते कामगाराची योजना एखादी विचारतायत, विमा योजना, किंवा त्यांच्या टार्गेटवर स्त्री आहे, कामगार आहे, बालक आहे, बरोबर का, शेतकरी आहे, तर त्यांनी कामगार रिलेटेड ते विचारलं होतं. मग तुम्ही जर नेटवर सर्च केलं ना कामगार रिलेटेड योजना किंवा सांगितलं ना तुम्ही, तर ती पटकन ते त्यात ती येतेच म्हणजे डायरेक्ट, म्हणजे लक्षात घ्या असं येते. आता ती योजना आहे का, नाही आहे, पण ती प्रोव्हिजन आहे ना म्हणजे कामगारांसाठी. त्यामुळे सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह आहे ना, त्यामधून तो प्रश्न आलेला. म्हणजे तुम्हाला पहिल्यांदा ते एखाद्या वेळेस सोर्स त्याला जोडायला जमणार नाही. आता तुमच्यापैकी किती जणांनी कळलं की मी कुठल्या प्रश्नाचा उल्लेख केला आणि काय, ते पण महत्वाचं आहे. मी इतक्या वेळा ते बघायला पाहिजे पेपर, म्हणजे तो आलेला आहे ना प्रश्न 24च्याच ह्याच्यामध्ये. तर असे प्रश्न आले ना, आपल्याला काय वाटत राहतं शेवटपर्यंत, काय फॅक्ट्स विचारतात, काय विचारतात, नुसतं फॅक्ट बघत बसा मग इकॉनॉमीला. तसं नाही आहे ती गोष्ट. मग कामगाराचं असं विचारतं, शेतकऱ्याचं काय असू शकतं, महिलेचं काय असू शकतं, म्हणजे लक्षात घ्या असं. तर अशा गोष्टी बघत जायला पाहिजे. मग किंवा ऐन वेळेला मग त्या योजनांवर जादा वेळ देतात, तसं नाही आहे. ते तुम्हाला बायफर्गेट करता यायला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे काय आहे, म्हणजे नेमका काय प्रश्न आहे, म्हणजे एका प्रश्नावर थोडा विचार करून आणि स्वतः करायला पाहिजे ना, स्वतः सक्षम असायला पाहिजे. ते आमच्यासारख्यानं देऊन उपयोग नाही आहे. हे सुटलेली जी मुलं असतात ते बारकाईने स्वतः बघितलं असतं ते आता आमच्यापर्यंत आम्ही देणारच की, पण आता तुम्हाला आठवलं म्हणून ते मी सांगितलं. पण स्वतः जरा विचार करायला पाहिजे, म्हणजे आपली बुद्धी जागृत ठेवून की बाबा काय प्रकार आहे, नेमकं काय येते, हाच का आला, स्वतः विचार करायचा. म्हणजे आपली बुद्धी घाण नाही ठेवायची, लक्षात घ्या. पुन्हा जे बघा राज्याचा मुख्य सचिव, म्हणजे राज्याच्या प्रशासनावर एखादा प्रश्न येतो, किंवा लाईन एजन्सी, स्टाफ एजन्सी, किंवा मग पब्लिक सर्व्हिसेसमधनं पण प्रश्न येतो, म्हणजे सार्वजनिक सेवा आलेलं आहे. राज्यसेवा मला वाटतं 23ला आणि 24ला ह्या दोन्ही वर्षी आलेला आहे तो आर्टिकल 311 आणि 310, 311 किंवा काय जो प्रकार, म्हणजे ज्याला आपण आता मी म्हणू शकतो बघा की जो ट्रॅडिशनल पारंपरिक भाग नाहीये, ज्याला अपारंपरिक नॉन ट्रॅडिशनल भाग आहे, पण असा राज्य प्रशासनातला प्रश्न येतो किंवा काय, मग 23ला कोणता प्रश्न, 24ला कोणते प्रश्न, 22ला एखादा दुसरा कोणता प्रश्न, असं जर तुम्ही 4-5 वर्षातलं काढलं आणि त्यातनं एक काहीतरी आकलन तयार होतं, लक्षात घ्या. बरं मला एवढं बघण्याची गरज आहे. आता त्या टार्गेटमधनं मी दिलं होतं, पण ते किती बारकाईनं, आणि तुम्हाला माहिती आहे का की अन्य विषयातल्या काय घटक करण्यापेक्षा, म्हणजे लक्षात घ्या मार्क त्यातनं येत नाहीत, त्यापेक्षा हे ठरलेले मार्क असतात. उदाहरणार्थ आता राजकीय पक्षांची स्थापना विचारलाच पुन्हा, म्हणजे लक्षात घ्या. मग त्या बघून ठेवणं काम आहे ना, ते आता मागच्या वेळेला तर निवडणुकीचं वर्ष होतं म्हणून, पण त्याच्या आधी म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकात राज्यसेवेला एखाद्या, तुम्हाला एक उदाहरण बघा अजून एक देतो बरं का, एक BMS असतील किंवा BDS असतील किंवा काय, एक विद्यार्थिनी होत्या बरं का, म्हणजे मॅरिड, त्यांना मुलं वगैरे आहेत समजा, कारण त्यांना वेळ, तर तुम्हाला सांगतो त्यांच्या 2 प्रिलिम मी सुटलेल्या बघितल्या होत्या, पण त्यांना मेन्सला काय फायदा झाला नाही, म्हणजे त्यांना सिलेबसच उरकला नाही ना. 24ची बहुतेक नाही सुटलेली, 23 आणि 22ची सुटली होती, आणि दोन्ही वेळी 125च्या वर स्कोअर आहे. गृहिणी, म्हणजे लक्षात घ्या 2 मुलं असणं म्हणून तर मेन्सला जमलं नाही ना, म्हणजे लक्षात घ्या. ते ऑफलाईनला एकदा सेमिनारला आले, मला ते परत कळलं होतं बऱ्यापैकी, पण त्यांना तर एकदा तर कुठल्या तरी एक्झामला ते म्हणले सर तुम्हीच एकदा बघा किंवा कोणाला तरी सांगा, मला तरी माझा स्कोरच पटेना झालाय, मी नेमकं मी बरोबर चेक केलंय का नाही, तर ते पास होते, म्हणजे लक्षात घ्या. तर हे, आणि त्याचं कारण तुम्हाला सांगतोय ना, एकदम मायक्रो लेव्हलला ते क्वेश्चन पेपरचं अनालिसिस असणं राज्यसेवेच्या पूर्वच फक्त, त्यामुळे प्रश्नच डिकोड होणं स्वतःला होऊन. आता डॉक्टर असणं ते माणूस जरा टेक्निकली स्ट्रॉंग असतो, म्हणजे इंजिनियर असणं, डॉक्टर असतो, बघू शकतो स्वतः हे असं विचारलं तर काय होऊ शकतं, तसं विचारलं तर काय होऊ शकतं. त्याचा काही मेन्सला त्यांना काही तर फायदा झाला नाही, मेन्सला संधी मिळून सुद्धा. पण तुम्हाला लक्षात आलं का स्कोर 1.25च्या वर दोन्ही पण वेळेला, पण हेच कॅस
मग हा प्रश्न 20ला आला, 21ला आला, 22ला आला, 23ला, 24ला काय होईल? मग ते राजकीय पक्षांचे प्रश्न चुकणारच नाहीत ना, करून ठेवणार पाठ. अशी गोष्ट. तर आपण काय करतो, करायचं 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 काय, तिथं अरे हे बघायचं राहिलं गेलंच, मग जमली घालून तिथं काय होतं का. तर हे ठरलेलं आहे. म्हणजे तर बारकाईनं आपले कुठले प्रश्न चुकले त्यावेळेला किंवा काय झालंय म्हणजे ते बघायला नको का. 24ला कोणते चुकले, 25ला. मी तर मग सुरुवातीला सांगितलं रोजच बघा 10 मिनिट. म्हणजे त्याला म्हणतात बघा मुलं, आपण काय माती खाल्ली ते रोज बघायचं, म्हणजे पुन्हा खाण्याचा प्रसंग येत नाही. म्हणजे लक्षात घ्या जी गोष्ट. आता इथनं पुढे शक्य आहे का नाही तुमच्या पातळीवर बघा, पण बऱ्याच मुलांचं काय होतं माहिती आहे का, एक संद मटेरियल नसणं. एक संद म्हणजे लक्षात घ्या, एक संद मटेरियल. मी काय म्हणतो ते समजलं का? एकच मिनिट. म्हणजे एक संद मटेरियल नसणं सगळ्या म्हणजे लक्षात घ्या. मग आता कसं असतं माहिती का, एकदम एक्सटेन्सिव्ह नोट्स काढणं म्हणजे क्वाईट इम्पॉसिबल आहे, लक्षात घ्या. म्हणजे ह्या क्षणाला पण मी जर तुम्हाला उद्या काम दिलं काहीतरी, आता तुम्ही काय करा, उद्याचा आणि परवाचा दिवस किंवा आजचा आणि उद्याचा दिवस समजा एक गृहीत, मी काय ते काम देणार नाही, पण सांगितलं की तुम्ही अशी मला 5 ते 6 पेजेस तयार करा 2च दिवसात. वेळ 2च दिवस म्हणजे फुल टाईम असणार आहे. आणि ज्यांना काय वेळ नाही त्याने 4 दिवस समजा, पण 4 दिवस तसलं आता नाही परवडत, 2च दिवसात फुल टाईम. तर तुम्ही मला अशी 6 पेजेस बनवून द्या इकॉनॉमीसाठी, तर त्यातनं प्रश्न आले पाहिजेत मॅक्झिमम. तर हे जे याला जमल करायला आहे ना, 5 ते 6 पेजेसमध्ये इकॉनॉमी बसवेल आणि 15 पैकी 12 प्रश्न मी ते करू शकतो. म्हणजे लक्षात घ्या असं आहे ते 10+ तरी प्रश्न 15 पैकी. आणि मी इकॉनॉमीच विषय घेतला, तसाच इंडिया जॉग्राफी त्याचे एक 6 ते 7 पेजेस तयार करतो, किंवा वर्ल्ड जॉग्राफी समजा इंडियापेक्षा वर्ल्ड जॉग्राफी, त्याचे एक वर्ल्ड जॉग्राफीतले जे PYQ आहेत ना, PYQ 21 मधले, त्याच्यावरून जर 4 पेजेस तयार केली तर तुम्हाला प्रश्न तिथं सुटू शकतो, उत्तर येऊ शकतात, म्हणजे काढता येतात. म्हणजे आपण किती त्याचा ताण घेतो वर्ल्ड जॉग्राफीचा. पण वर्ल्ड जॉग्राफीचे प्रश्न जर एकत्रित केले तुम्ही आणि सुसंगतपणे मांडणी त्याची केली, म्हणजे कुठं केली, तुमच्या ह्याच्यामध्ये पेजेसवर 4-5 त्याला मॅपचा आधार दिला, 5 ते 6 पेजेस तर प्रश्न त्याच्या बाहेर जाण्याची शक्यता कमी. तसंच इकॉनॉमीच्या बाबतीत होते, तसं पॉलिटीच्या बाबतीत नाही होणार. मग पॉलिटीच्या बाबतीत तुम्हाला माहित आहे की 13 ते 24 पर्यंत त्यांनी कोणकोणत्या टॉपिकनं हात लावला, तेच टॉपिक ते हाताळणार. कधी 25ला. 24ला अंमलबजावणी हेच सांगितलं, आता पण तेच सांगतोय, 25ला पण तेच होणार. त्यांच्यापुढे आखूनच दिलंय होते, म्हणजे लक्षात घ्या. आणि त्यामुळं धाडच दाखवणं आणि ते करणं बघा ती गोष्ट असते. मग मी कुठं आलो होतो, कन्साईज मटेरियल. मग कन्साईज मटेरियल नसेल तर PYQच्या खुणा पाहिजेत, मी सांगतो तसं तुम्हाला, अतिशय महत्वाच्या. आणि ज्याला म्हणतो ना, तुम्ही बघताय प्रिंटिंग प्रेसमध्ये किंवा काय पटपट छापून बाजूला पडत असतं, तसं तुमचं PYQ खुणा आणि बघा कन्साईज असलं पाहिजे. नाहीतर एवढं वाचलं पण इकॉनॉमीतलं हेच राहिले अजून वाचायचं, योजना राहिल्या वाचायला, एवढं वाचलं मी हिस्ट्रीतलं हेच राहिलं, असं जर एंडपर्यंत होत गेलं सप्टेंबरपर्यंत, मग आलंच की गोत्या, ते कधी बघणार. मग ते तिकडं ते तुटून राहिलं असेल तिकडंच राहतं तुटून, ते नंतर आपल्या मुख्य प्रवाहात कधीच येत नाही. समजलं का काय जो प्रकार आहे मी म्हणतोय तसं नको. कन्साईज एक संद मटेरियल ज्याला म्हणतो तसं काय तरी. दुसरं एक वर्ग आहे की त्याचं काय असतंय माहिती का, टार्गेटच हे काय अभ्यासक्रम संपवून भरमसाठ वाचन, आणि टार्गेट काय अभ्यासक्रम संपवून. हे बॅचेसला बाहेर चालतात तसं, पूर्वपरीक्षा बॅचेस ज्या म्हणजे पॉलिटी शिकवलं, हिस्ट्री शिकवलं, इकॉनॉमी शिकवलं झालं मग स्कोर जाऊन पडतो 85 अशा लोकांचा. म्हणजे असं असतं 80-85 तोंड ओळख होती चांगल्या प्रकारची सिलेबसची, आणि झालं मग असं आहे. पूर्वपरीक्षा सुटणारा जो वर्ग आहे त्यातल्या बहुसंख्य वर्गाचं त्यांच्या टिप ऑफ द टंग ज्याला म्हणतो त्या प्रकारचं अनालिसिस असतं. आपलं कागदावर असतं का नाही हा प्रश्न आहे. मग मी तुम्हाला सांगितलं त्यांचं काय असतं, टिप ऑफ द टंग. समजलं का. मी नेहमी हे एक उदाहरण देतो की पॉलिटी असू दे, जर एखाद्या कॅन्डिडेटला पॉलिटीचा अभ्यास करायचा आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 25 साठी आणि आला तर माझ्याकडे काही वेळ नाही, मला फक्त आता 6-7 दिवस मला पॉलिटी करायचं आहे, तर मी काय स्ट्रॅटेजी अवलंबला पाहिजे. तर आता इथे 43-44 मुलं आहेत बघा, काय
ह्या प्रत्येकाचं उत्तर कसं असेल काय माहीत. एक कॅन्डिडेट तुमच्याकडे आला विचारतो मी काय करू शकतो, तर जो प्रिसाईज सांगू शकतो लगेच आत्ताच तो त्याची शक्यता आहे बघा प्री सुटण्याची. म्हणजे त्याला बाबा 4 ते 5 दिवसच तो पॉलिटिक्सचा अभ्यास करणार, तू हे कर बाष्कळ काय करू नको. तर हे जो नीट सांगेल आणि काय सांग त्याची शक्यता सुटण्याची जास्त आहे. म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे आता एखाद्याला सर मला ते पंचवार्षिक योजना खूप अवघड वाटते, मला ते पंचायत राज खूप अवघड वाटते, मग त्याला तुम्ही काय सांगाल करायला राज्यसभा पूर्वपरीक्षेसाठी, त्याच्यावरनं तुम्ही सुटणार का नाही मी सांगतो. समजतं का मी काय प्रश्न, इतकं ते कोरला पाहिजे. आणि राज्यसभा पूर्वपरीक्षेला तुम्ही सामोरं जात आहे, न की कंबाईन पूर्व, न की कुठली पूर्व. राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा अभ्यास करताय आणि एलपीजी तुम्ही करायला सांगितलं नाही एखाद्याने, खाऊच्या धोरण करा आणि त्यातल्या पार्श्वभूमीवर जास्त फोकस करा. खासकरण उदारीकरण आणि जागतिकरण त्यातल्या पार्श्वभूमी कशी होती त्याच्यावर जास्त फोकस करा. मी सांगेन एखाद्या पूर्वपरीक्षेला करत असताना सर्व PYQ बघा आता पण आलेले आणि त्याच्यावर करा. भाववाढ नक्की करा, पण भाववाढचं कसं आहे, कसे प्रश्न येत आहेत, ॲनालिटिकल प्रश्न येत आहेत भाववाढीवर, विश्लेषणात्मक, तिकडे लक्ष द्या. लोकसंख्येला आता विधान येत आहेत, लोकसंख्येला आता 2000 धोरण 76 धोरण तसं करायला पाहिजे, पण तुम्हाला आता एक ॲनालिटिकलच त्यावर बघायला पाहिजे. म्हणजे वाक्य म्हणजे डेमोक्रेटिक डिव्हिडंडचं आता काय होत चाललंय किंवा काय, म्हणजे प्रश्न तुम्हाला सांगतील कसं आहे. मग तुमची जर प्रश्नांची जर चांगली पकड असेल, प्रश्नांवर काय विचारतायत आणि अलीकडचा कल जर तुम्ही आता एका व्हिडिओमध्ये मी बोलतोय बघा 23च्या प्रिलिमला की रंगराजन पॅनलवर जोर आहे आणि तो आलाय बघा 24ला प्रश्न. ह्याच्यामध्ये काय जादू नाही, मी काय जादूगार नाही, ते कळतंय ना, तोच विचारला. म्हणजे हे तर वर सांगितलं तुम्हाला इंटरनल सुद्धा शोधता येतं, हाच प्रश्न का आला. तर आम्ही एवढं करत बसत नाही का, तर मागं ते रुद्रम आहे, मागं ते आम्हाला लक्ष आहे, कोण आहे काय. मग मन इच्छा खूप होती की ह्याच्यावर काम करायला पाहिजे, फक्त ह्याच्यावरच काम करायला पाहिजे, पण ते वेळ नसतो. म्हणजे लक्षात घ्या, म्हणून ते सुटतं बाजू. मग ते आम्ही ते करत बसल्यावर मग तसा रिस्पॉन्स पण मुलांचा नसतो, येण्याचा काय प्रकार होतो. मग आलं का लक्षात, मी तुम्हाला खरं सांगतो. नाही तर ते फक्त पूर्वपरीक्षेवरच काम करायचं. तुम्ही विचार करा की आम्ही जर ठरव करायचं त्याच्यावरच फक्त काम करायचं 3 महिने, बाकी सगळं शून्य, लक्ष बिक्ष गेलं ह्याच्यात. तर विद्यार्थी म्हणून तुम्हाला आता राज्यसभा पूर्वपरीक्षा सामोरं जायचं, मग तुम्ही काम करायचं. म्हणजे असं म्हणजे तर ते गोष्ट आहे. परत ते बाकीचं कुठं सांगितलं, मग ती घरातलं काय असतं, मग कुठलं काय असतं, मग काय असतेच की हा विद्यार्थी नव्हे. मग आम्ही ते विद्यार्थीच नसतो, त्यामुळे आमच्या डोक्यात 1000 लपडे ज्याला म्हणतो असतात चालू, हे करायचं आहे, ते झालं, मग ते काय कळत नाही, मग कुठं काय चाललंय, काय प्रकार आहे. मग त्यात आम्ही काय करतो, प्रायोरिटाईज गोष्टी करतो. मग एकदम असं जास्त वरवरच्या म्हणजे त्यातनं मग ते सांगायचा प्रयत्न. पण तुमच्यासारखा माणूस कसा म्हणलं की कळायला पाहिजे ना काय म्हणायला लागलाय हा माणूस. म्हणजे लक्षात घ्या जी काय गोष्ट आहे, त्यामुळे ते गोष्ट लक्षात घ्या. भरमसाठ बेफाम कुठल्याही दिशेला वाचून काही उपयोग नाही राज्यसेवेला. जर ठराविक टॉपिकवर सखोल आत गेला तुम्ही तर ते बरेच गोष्टी सापडू शकतात. म्हणजे लक्षात घ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या. आता बदलता ट्रेंड काय, ते जे जलसंचनाची प्रणाली आहे ना किंवा काय, जे वृक्षाकार किंवा काय, तसं वस्त्यांचे प्रकार, म्हणजे जॉग्राफीला बेसला निघालेत बघा, बेसला जात आहेत. मग त्यामुळं तुम्हाला 6वी ते 12वी जॉग्राफीची पुस्तकं बालभारती बघायलाच पाहिजे. म्हणजे प्रश्नच नाही त्यात काय, आणि त्यात नीट सापडतं. म्हणजे जुन्या जॉग्राफीत किंवा नवीन सुद्धा ते बरोबर त्यांनी ते दिलेलंच आहेत. आणि प्रश्न बघत सारखं सतत येणं, प्रश्न बघत सारखं येणं. मग एकदा सबडक्शन झोन प्रश्न आहे किंवा म्हणजे आणि अवघड अजिबातच नाही बघा. जर लक्ष त्यात घातलं ना बारकाईनं तुम्ही, आणि मन साथ देतं आत्ता जुलैला ऑगस्टला दिला, सप्टेंबरला देणार नाही, ते तसं वाचू देणार नाही, ते तुम्हाला पळवत वाचायला लागणार. म्हणून जर संधी काय असली तर आत्ताच आहे ती संधी, हे लक्षात घ्या, जी इथनं पुढं राहील. तर अशी गोष्ट आहे बघा. म्हणजे लक्षात घ्या. अजून काय, एंडला तुमचं जाऊन काय झालेलं असतं की तुमचा सिलेबस कधीच पूर्ण नसतो. खूप थोडे लोक असतात की सिलेबस त्यांचा पूर्ण असतो. म्हणजे आता पूर्ण म्हटल्यानंतर आपलं मन होतं की ह्यांना कोणत्या व्याख्येत विचारतात हे की सिलेबस पूर्ण, पण एक बेसलाईनला तरी पूर्ण असतो का, तर सांगतोच बघा. माझं इकॉनॉमी आपलं सायन्स राहिलंच थोडंच केलं होतं मी, फक्त टॉपिक केलेच नाहीत, PYQ फक्त केले. करंटचं मग माझं जरा हे कच्चंच राहिलं, दुसरं रिव्हिजनच पडली नाही. इतिहासचं मग काय न बोललेलंच बरं. म्हणजे हे 25ला पण येणारच, आणि मग ते पण सांगणार तुमचा रिझल्ट. मग आम्ही कशाला सांगू, तुम्हीच ठरवून घ्या ना. 24ला जे झालं तेच 25ला होणार, 23ला जे झालं तेच 25ला होणार.
म्हणजे ह्याला काही सुद्धा रॉकेट सायन्स नाही निकाल तुमचा बाहेर काढायला. जी गोष्ट तुम्ही वारंवार जुन्या भूतकाळात करत राहिला आणि मग तसाच रिझल्ट आत्ता पण तसं करत राहिलं तर येणार ना. शेवटपर्यंत करंट असुरक्षित राहणं सोपा ना. जे टॉपिक जास्त वेळा येत आहेत ते बदलून काढा, ज्याला मी म्हणतोय. वारंवार त्याला भेट द्या, काय द्या. तुम्हाला असा माहोल तुमच्या डोक्यात असा तयार का करता येत नाही की बाबा 28 सप्टेंबर नसून ते आपल्यासाठी 28 जुलैच आहे, ते आपल्यासाठी 28 ऑगस्टच आहे. मी लक्षात घ्या, काही टॉपिकसाठी तरी क्रीमसाठी तरी. थोडक्यात काय की चौकोनावर पकड नव्हती. मी तुम्हाला सांगितलं की स्ट्रक्चर्ड कॉन्सोलिडेटेड मटेरियल नसणं आणि विस्कळीत मटेरियल नसणं ह्यात फाईट लागणं आणि त्यावेळी प्रॉपर रिव्हिजन न पूर्ण होणं, म्हणजे क्लास नोटचंच कोरडे पाठांतर करणं, म्हणजे लक्षात घ्या असं. आणि किंवा ते बुस्टर फिस्टर काय करणं आणि मग ते अंगलटी येणं, म्हणजे लक्षात घ्या. जसं आपण कंबाईनला मॅथ्स रिजनिंगला कच्चा मार खातो तसा सायन्सला इकडे मार देणं किंवा काय असं करणं. परत एक जेन्युन ज्याला म्हणतो ना, एक आहे बघा एमपीसी परीक्षेचं व्यवसायाचं लक्षण राहिलं आहे की पाठांतर हे तुम्हाला लागेलच लागेल. काही गोष्टी पाठच करायला लागतात, म्हणजे लक्षात घ्या. गरिबीतल्या समित्यांचं काय आकडे असतील किंवा तुमच्या पंचवर्ष योजनेतलं काय गोष्टी असतील किंवा हिस्ट्रीतल्या काय स्थापना असतील, साल असतील किंवा काय, पाठांतर असं प्रॉपर डिव्होटेड असं केलेलंच नसतं रिसायटेशन, म्हणजे लक्षात घ्या. नाहीच करत ते ज्याला सुप्त मेमरीवर किंवा जे असतात म्हणा त्या मेमरीवर डिपेंड राहतात ते, म्हणजे ते आठवेल करू काय तसं कसं बरं करू. त्याला ठरवून व्यावसायिक राहून ते करावं लागेल, म्हणजे लक्षात आलं का. तुम्ही आता बघता ना डी गुकेश आणि ते कार्लसन ते येतं बघा शॉर्ट्समध्ये वगैरे काय ते कसा प्रकार आहे. 19 वर्षाचा कॅन्डिडेट जगजेत त्याला हरवतो बघा. ते दोघांची प्रतिक्रिया पण बघा जिंकल्यावर कशी आहे, स्थिर. पहिल्यांदाच मी सांगितलेलं असं उतावळा नवरा गुडघ्याला भाषण किंवा काय माझं काय होणार म्हणजे तुमचा पराभव होणार. मग तुम्हीच ते मान्य करताय ना व्हायबल होऊन. स्थिर राहून ज्याला म्हणतो ना मैदानात थांबून मग ते लढत द्यायला पाहिजे, लक्षात घ्या. पळून जाता कामा नये, म्हणजे लक्षात घ्या. पाठांतर असे करत नाही. परत दुसरी गोष्ट आता एक तुम्हाला सांगतो, म्हणजे बघा ही एक आहे अवधी म्हणून सांगतोय की सिलेबसचा जो पॉईंट असतो ना त्याचं पूर्ण आकलन असं नीट नसतं, म्हणजे लक्षात आलं का. सिलेबसचं एक नीट आकलन नसतं. म्हणजे आता उदाहरणार्थ मी कसं सांगितलं तुम्हाला की तो प्रॉव्हिडंट फंडावर जो प्रश्न आला होता किंवा तो जो आला होता प्रश्न स्थापनेवाला, त्या पेपरलाच तिथं क्लिक व्हायला पाहिजे तुम्हाला. हा सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह मधला कामगार घटकावरचा प्रश्न आहे. ह्याला म्हणायचं सिलेबसचा पॉईंट डिकोड होणं. किंवा एखादा तुम्ही पैसा हा टॉपिक घेतला तुम्ही साधारणतः पैसा, म्हणजे M1 M2 M3 वर कधीतरी विचारतात बघा अचानक. तर मग काय आहे त्यामध्ये, M1 आहे, M2 आहे, M3 आहे, M4 आहे, त्यातली M2 बाजूला. परत नंतर काय आहे ज्याला म्हणतो आपण काय हाय पॉवर्ड मनी, म्हणजे RM, म्हणजे परत मनी कोइफिशियंट ते आहे. पुन्हा काय पैसा हेतू, मागणी आणि दक्षता केनचं, आणि मग पैशाची कार्य प्राथमिक, दुय्यम आणि आकस्मिक. म्हणजे हे आता बघा तुम्ही टॉपिक उचला, म्हणजे असं ती आता मी काय केलं माहिती का, माझ्या डोळ्यासमोर ते नोट्स आले माझ्या, असं झालं. मग त्याच्या आधारे मी ती सांगितली. म्हणजे कप्पेबंद असणं आणि ती नोट माहीत असणं पूर्ण, म्हणजे नोट माहीत असण्यापेक्षा त्या प्रश्नात ना आता त्यात आहेच की पैशाचे दृष्टिकोन पण आहेत, म्हणजे ते पुढे येतं. मग विस्तारित मेन्सला निघाला तुम्ही तर मग त्याला अजून पैशाचे दृष्टिकोन येतात. MV बरोबर PT, म्हणजे लक्षात घ्या. किंवा बहुवाडीत जर तुम्ही तसं गेला तर त्यातल्या थिरीज आहेत, म्हणजे लक्षात घ्या. असं तर कप्पेबंद असणं आणि मग त्या प्रिलिमचा दायरा कुठंपर्यंत आहे त्यातल्या टॉपिकपर्यंत, तर ती गोष्ट बघा तुम्हाला त्यात आकलन यायला पाहिजे. मग तुमचा कॉन्फिडन्स येईल आणि मग तुम्ही जे काही गोष्ट करताय ना त्याच्यावर तुमचा विश्वास बसायला चालू होईल. समजलं का. म्हणजे अशी गोष्ट, म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या. काय सिलेबस नीट आकलन, म्हणजे असं आहे पैसाकोशी, म्हणजे अशी गोष्ट आहे बघा. आता तुम्हाला एक सांगितलं बघा ते. आता बघा
अजून एक सांगतो आता, ह्या पुढच्या टप्प्यात काय करायला पाहिजे बघा, तुम्हाला सांगतो आता. त्यात आणायला पाहिजे किंवा तुम्ही मध्ये 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 ते पेरायला पाहिजे. एकदम आपण जर हे बघितलं ना, म्हणजे खूप चांगला अभ्यास आहे, खूप चांगला ॲनालिसिस आहे, चांगली रिव्हिजन आहे, पुरेसा वेळ दिलेला आहे, आणि तरी पण यश आलं नाही, तर त्याला कारण असतं की प्रश्नांना भिडणे आणि प्रश्नांशी खेळणे. लहान मुलं कसे खेळण्यांबरोबर खेळतात, तसं तुम्हाला प्रश्नांशी खेळणं म्हणजेच काय, प्रश्नांचा पुरेसा सराव नसणं. प्रश्न सोडवण्याचा सराव हे एक विशेष गोष्ट गरजेची असते. म्हणजे आता समजा तुमचा पॉलिटी झालाय, तर पॉलिटी झाल्यानंतर तुम्ही काय करायला पाहिजे माहिती आहे का, आता पॉलिटी झाला किंवा पॉलिटीचे आता रिव्हिजन करायचे समजा, बरोबर आहे का, तुम्हाला पॉलिटीचे रिव्हिजन करायचे, तर तुम्ही काय करायला पाहिजे, 2024चं पॉलिटीचे प्रश्न जे आहेत ना, 2024च्या पेपरमधले फ्रेश 15 प्रश्न असतील ते सोडवायला पाहिजेत. आणि का येत नाहीत आज, मग ते त्यातला का 3 चुकले, काय झाले, परत एका दिवसात तुम्ही काय करा, समजा 30 सोडवा प्रश्न, एका दिवसात 30, मग 24चा आणि 23चा पेपर तुम्ही सोडवा, परत 21चा आणि 20चा सोडवा, परत पाठीमागं परत असं 13 पर्यंत जा. समजतं काय मी काय म्हणतोय. ह्यातनं काय जे तुम्हाला अडचणी येतील, मग त्या अडचणी अक्षरशः लिहून ठेवा. आणि ही अडचण मला पुढचा 30 प्रश्न सोडवताना यायला नको. तुम्हाला सांगतो हिथनं पुढं, आणि आपण ते टार्गेटमध्येच टाकू आता हे, म्हणजे काय करायचं, तर तुम्ही वाटल्यास पुन्हा तुमच्यात जर खुणा केल्या असल्या त्या पेपरना 13 ते 24च्या प्रश्न, पुन्हा हार्ड कॉपीची हॉरस काढा. अशा काय हॉरस ठेवायची, त्याला बिलकुल एक सुद्धा खून करायची नाही. लक्षात घ्या, कायम लक्षात ठेवायचे, कधीच खून करायची नाही कसलीच, ते नेहमीच ठेवायचं बाजूला, आपल्याला ते करायचं. आणि मग काय करायचं बघा, की असं एकदा करून ठेवा का एका पेजवरच, की बाबा पॉलिटीचे प्रश्न ए सिरीजमध्ये किती ते किती क्रमांकावर आहेत एका पेपरच्या, इकॉनॉमीचे प्रश्न असं एकदा करून ठेवा टेबल, म्हणजे काय करायचं, ऐन वेळ जाणार नाही सोडवताना. मग अक्षरशः तुम्हाला सांगतो, ती रिव्हिजन म्हणजे काय, ते 30 प्रश्न सोडवायचे. त्या 30 प्रश्नातून तुम्हाला काय आकलन आलं, तुम्हाला काय जड जातंय, तो टॉपिक पुन्हा जाऊन नीट बघायचा. त्या अभ्यासाची योग्य मेथड, रीड, रिवाइज अँड रिपीट, म्हणजे जे काय दिलं होतं बघा मागे एकदा, तर तसं पुन्हा जाऊन पुनर्भेट देणं त्याला, पुन्हा त्यातनं काय काढणं गोष्टी बाहेर, आणि किती पण किचकट वाटवते तिथंच ते अडून राहणं, म्हणजे ही गोष्ट करायची. म्हणजे अशा पद्धतीची एक म्हणजे रिव्हिजन व्हायला पाहिजे. म्हणजे किमान हेतू रिव्हिजनचा नसून हेतू PYQना जवळ जाणं, भिडणं त्याला. इव्हन तुम्हाला सांगतो मी, तुम्ही UPSCचे 2013 ते 25 प्रिलिमचे प्रश्न UPSCचे ते तुम्हाला लक्ष्मणच्या एंडला असतात, लक्ष्मणच्या बुकच्या एंडला असतात प्रिलिमचे प्रश्न, ते सोडवायला पाहिजेत, ते आपल्याला लागू आहेत. आता तुम्ही कंबाईन पूर्वचे सोडवू शकता, कंबाईन मेनचे सोडवू शकता, इव्हन राज्यसेवा मेनचे परीक्षेचे 1-2 वर्षांचे सोडवू शकता पहिले 70 प्रश्न. पण तिथं तुम्हाला जरा कळायला पाहिजे, हा प्रिलिमला तेवढा महत्वाचा आहे का, हा प्रिलिमला तेवढा महत्वाचा नाही का, हे कळायला पाहिजे. नाहीतर तुम्ही त्याचा ताण घेत राहणार. एखादा कंबाईन मेन्सला प्रश्न आलेला असणार ह्याच्यावर, कशावर, पंचायत राजवर, आणि तुम्ही त्याचा ताण घ्याल, किंवा विधान परिषदेवर प्रश्न येईल आणि तुम्ही ताण घ्याल. आपल्याला इकडे तसा प्रश्न येणार नाही, किंवा हायकोर्टवर तसा येणार नाही, इकडं सुप्रीम कोर्टावर प्रश्न येईल राज्यसभेला. हे मात्र कळायला पाहिजे. म्हणून फोकस हा 13 ते 24 राज्यसभा पूर्ववर जास्त असला पाहिजे. पण म्हणजे बघा, आपण म्हणलं की तुम्हाला B कॉम्प्लेक्स किंवा B12 तुमच्या जेवणात कमी पडतंय किंवा तुमच्या रक्तात आढळलं, तर तुम्हाला एकदम तुम्ही जर तुम्ही शाकाहारी असाल तर मग तुम्ही एकदम कलरफुल फळं किंवा हिरव्या पालेभाज्या डार्क अशा खाल्ल्या पाहिजे, तुमच्या आहारात यायला पाहिजे, डॉक्टर सुचवतात. मग तसं ही गोष्ट आहे. तुमचा तर तुमच्या आहारात काय पाहिजे, अभ्यासाच्या MCQ प्रॅक्टिस सराव तो पाहिजे सगळ्यांच्याच, सगळ्यांच्याच ते कमी, म्हणजे असं आहे सगळ्यांनाच. म्हणजे लक्षात घ्या, ते एक विशेष हात्यार लागतं, म्हणजे लक्षात घ्या. मग काय होतं माहिती आहे का, तसं नसेल तर जर आयोगानं सरप्राईज एलिमेंट दिला, म्हणजे एकदम जॉग्राफीचा अवघड काढून ठेवणं किंवा कुठला तर विषय दुसऱ्यातलंच काय तर 4 प्रश्न आणणं अवघड, मग तुम्हाला तिथं धक्का बसतो. म्हणजे लक्षात कळत नाही ते कसं वापरायचं, असतं जवळ पण वापरायचं, तर मग तो सराव करावा लागतो भिडण्याचा. म्हणजे तशा पद्धतीचा तुम्ही वाचणार मटेरियल. आयोग सांगत नाही मटेरियल वाचून या का पुस्तक वाचून या का काय, आयोग सांगतंय की आम्ही तुम्हाला प्रश्न देणार, त्याला 4 पर्याय देणार, त्यातनं तो सराव जास्त वेळ घडण्याची गरज आहे. मी सांगतो तो आपला घडत नाही. तुम्ही काय करता, त्याला बॅकला काय लागतं ते करता, ते नाही. आयोगानं काय सांगितले 3 तासात 2 तासात तिथं बसून काय करायचं 2 तासात, ती गोष्ट हिथं करायला नको का आपण आपल्या हिथं.
मग लक्षात घ्या, ती गोष्ट करणं गरजेचं आहे बघा. म्हणजे मला असं वाटतं वैयक्तिकरित्या. म्हणजे लक्षात घ्या जी काही गोष्ट असतो. आता अजून एक तुम्हाला सांगतो बघा की तर बऱ्याच जणांचं काय असतं, मी म्हटल्याप्रमाणे एकांगी अभ्यास असतो. एकांगी म्हणजे काही ठिकाणी ज्यादा भर, काही ठिकाणी एकदम कमी, असं काही जणांनी केलेलं असतं. काही विषय एकदम टॉपचे, काही विषय कच्चे, तसं चालत नाही. पुन्हा बऱ्याच जणांनी रिव्हिजनला अंडर एस्टिमेट केलेलं असतं. रिव्हिजनमधला फ्लॉ म्हणजे आपला जे गाठोडं कॅरी करत नेता न येणं, रिव्हिजनमधला फ्लॉ तो आपली इतका मार देत असेल का त्याच्याबद्दल त्यांना माहीतच नसतं बाबा. त्याच्यामुळे तर वाट लागली आपली 4 वर्ष गेलेली आहे. हे बहुतांश लोकांचा प्रवास संपला इकडचा तरी लक्षात येत नाही. म्हणजे लक्षात घ्या जी काही गोष्ट आहे. मग तुम्हाला सांगू का की एक वर्षभरापूर्वी किंवा 8-9 महिन्यापूर्वी प्रोजेक्ट छायामध्ये सामील झाली वेगळ्या मार्गाने किंवा छाया गोल्डमध्ये किंवा काय, तर ह्या लोकांनी फक्त एवढ्याच गुणामुळं म्हणजे मल्टिपल टाकल्यामुळंच एकदम हाय घेतलेले स्कोअरमध्ये. तर वेगळं काहीच नव्हतं, तेच पण केलं का रिवाईज पुन्हा एकदा, ते आलं का टाइम टेबलमध्ये येतंय का रिव्हिजन, ती गोष्टच त्यांना तिथंपर्यंत घेऊन गेली. म्हणजे लक्षात घ्या जी काही गोष्ट आहे. त्यामुळं हे तुम्हाला गाठोडंही वाटतंय तिथं लिहिताना आपला प्रोजेक्ट छायाचा मुद्दा USP ते सांगतोय म्हणजे तेच आहे. त्याच्याबद्दल ज्याला म्हणतो की एक जवळीक जो माणूस तयार करून ठेवू शकतो तो म्हणजे आणि तो आंघोळीने पाडतो त्या माणसानं जो आता तो यशाजवळ गेलायच असंच मी म्हणेन बघा. म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळं त्या गोष्टीला अंडर एस्टिमेट करू नका. तीच मेथड आहे. म्हणजे लक्षात घ्या. तर काय काय वेळेला काय होतं की ज्या वेळेला तुमचं सर्व सरसकट नेता येत नाही त्यावेळेला मग क्रीम ऑफ क्रीम नेणं, क्रीम पार्ट नेणं पुढं रिवाईज करत नेणं, ज्याच्यावर वारंवार प्रश्न येतो. पण तुमची दिवसाची सुरुवात ही रिव्हिजन केल्याशिवाय पुढे जाताच कामा नये. म्हणजे लक्षात घ्या. आतापर्यंत पाळलं नसेल तर ते असं करा. परत काय काय लोकांनी कसं काय तुमच्याकडल्या ज्या कमी असतात अभ्यास सोडूनच्या काय पण असतं समजा, तर त्याचा बाव करणं असं गोष्टी करतात. म्हणजे कुटुंबातल्या गोष्टींना महत्त्व देतात किंवा पर्सनल मॅटरमध्ये अडकलेले असतात. तर त्याच्याकडे किती पण हे असू दे काय असू दे म्हणजे लक्षात घ्या. एकच मिनिट. म्हणजे किती पण त्याच्या बाबतीत हे असू द्या म्हणजे त्याला खात्री असू द्या म्हणजे त्या म्हणजे आपला किती पण चांगला कॅन्डिडेट असू द्या पण नको त्या गोष्टीत अडकल्यामुळं त्याच्यावर आता मी काय बोललो नाही. खूपदा बोललोय तर ते हिथं आता लेक्चरला नाहीत म्हणून सांगेन तुम्हाला. काय काय 1-2 मुलींनी म्हणजे लक्षात घ्या. मी नाव तर सांगतच नाही पण कॉन्टॅक्ट कुठला ग्रुप क्लास काय सांगत नाही तुम्हाला. हे सगळं झाल्यावर आत्ता सर हो मी तिथं स्पष्ट सांगितलं ना सर आता काय करू, घरातले दबाव आणतायत लग्नाला, जॉब करून काय करू. तर म्हणलं स्पष्ट सांगतो काय तुम्हाला राग येईल की नको त्या गोष्टीत अडकला होता. म्हटलं मागच्या काळात माझ्या कानावर गोष्टी होत्या पण काय करणार म्हणजे हो सर त्यावेळेस चुकाच झाल्या. म्हणजे हे पहिल्यांदा आता 2 मुलींनी लिहिले बघा मेसेजमध्ये. ते आम्हाला माहीत असतं कानावर पण आता अतिशय त्याचा बैल रिकामा जावा बुडा मग. तर त्यामुळं त्याच्या अशा अजिबात अतिशय चांगलं कॅलिबर खराब होतो बघा लक्षात घ्या. त्यामुळं तसल्या भानगडीत काय कटाक्षानं टाळा त्या गोष्टी लक्षात घ्या. परत दुसरी गोष्ट काय असतंय मी त्याच्यावर आता डबल नाही बोलत पण आजवर तुम्हाला अपयश आलं ह्याच्यात स्पर्धा परीक्षेत म्हणजे आता काय खात्री आहे काय खात्री आहे. तर त्याला अनुदीप दुर्शेट्टीचा बघा तो व्हिडिओ आहे. म्हणजे त्याला सुद्धा अपयशच होतं की 4 वेळा 3 वेळा 4 वेळा पण देशात पहिला आला ना. म्हणजे लक्षात घ्या. मग त्याला म्हणजे विचारलं होतंच की तुम्ही आपलं UPSC मेन्सला पाऊल ठेवत असताना हॉलमध्ये तुमच्या भावना काय होत्या म्हणजे मागचं कॅरी फॉरवर्डच होतं ना माझ्याकडे. तर तसं नाही तुम्ही स्वतःला आधी ओळखलं पाहिजे आणि तो बदल दिसला पाहिजे. तुमच्या दैनंदिनीत बदल असला मागच्या अटेम्पपेक्षा आणि आत्ताच्या अटेम्पपेक्षा. त्यामुळं मागं ज्या वेळा करतो त्यापेक्षा जर सरस तुम्ही आत्ता करत असाल तर सरस कामगिरी होईल. मागच्या वेळेस सारखंच करत असाल तर तीच कामगिरी होईल. म्हणजे हे वेगळं सांगायला नको. त्यामुळे कॅरी फॉरवर्ड करू नका अपयश चुका वगैरे काय म्हणजे लक्षात घ्या. परत
दुसरी गोष्ट तुम्ही म्हणता ना पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी असे स्कोरिंग विषय, मग ते डोक्यात काय असते माहिती का, स्कोरिंग म्हणजे सोपे विषय. स्कोरिंग म्हणजे सोपे नव्हे. तुम्ही 10 वेळा त्याला भेट दिलेल्या असत्या, पहिल्यापासून अभ्यास करत आला असं म्हणून ते स्कोरिंग झालेलं असतं. सोपे नसतात ते. कोणताच विषय तसा तुमचा बघण्याचा दृष्टिकोन असतो कमी जास्त, म्हणजे लक्षात घ्या. त्यामुळे तसं गोष्ट घडते. परत काय काय लोकांचं कसं असतं माहिती आहे का, अज्ञानात सुख असतं. म्हणजे आपण जे करतोय तेच योग्य, म्हणजे अज्ञानातलं सुख, म्हणजे लक्षात घ्या. तसं आहे. अजून एक जाता जाता बघा मटेरियल मधनं काय गोष्टी राहिल्या होत्या की नॉन ट्रेडिशनलकडे जास्त दुर्लक्ष होतं. मग अशी मी पॉलिटिकला काही गोष्टी सांगितल्या, तशाच एन्शियंट मिडिवलकडे जास्त दुर्लक्ष करणं, पर्यावरणाला गांभीर्यानं घेणं, 3-4 प्रश्नांना एन्शियंट मिडिवलला सुद्धा वरवर घालवणं. पण तेच डिसाइडिंग फॅक्टर असतं, म्हणजे लक्षात घ्या. तेच डिसाइडिंग फॅक्टर असतं, म्हणजे लक्षात घ्या. त्यातलं तुम्हाला उदाहरणं एक दोघांनी सांगता येतील, पण काय उपयोग नाही सांगून, म्हणजे लक्षात घ्या. परत काय लोकांचं, आणि बघा कसं असतंय माहिती आहे का, त्या कॅन्डिडेटला भले वाटत असते की आपला अभ्यास मजबूत आहे, आपला अभ्यास चांगला आहे, पण ऍक्च्युअली म्हणजे आहे ना, इतरांच्या तुलनेत त्याचा अभ्यास कमी असतो म्हणून त्याला गुण कमी आलेला असतं. म्हणजे ऍक्च्युअली त्याला ते पटत नाही एंडपर्यंत. का तर ते कसं आहे, तुमच्या जवळ जर एखादा किती कॅन्डिडेट असला तरी त्याचा करण्याचा पेस, त्याच्या करण्याची स्टाईल ही इतकं जवळून तुम्हाला माहित नसतं किती जर मित्र असला तरी. त्यामुळे तशा तुलना अव्यवहार्य असतात, म्हणजे लक्षात घ्या. अभ्यास तगडा असतो म्हणूनच मार्क येतात, अशी पण येत नाहीत मार्क. म्हणजे ही गोष्ट, म्हणजे सातत्य जर मार्क येण्यात असलं तरी. परत इन्फॉर्मेशन घेत राहणं, वाचतच राहणं. मला आता 45 योजना माहीत झाल्या, मला आता रिव्हर्स रेपो माहीत झालं, मला आता फिस्कल पॉलिसी माहीत झाली, मला आपली हिस्ट्रीतली माहीत होणं आणि माहिती होणं म्हणजेच आपला अभ्यास होतोय, हा एक मोठाच भ्रम असतो. म्हणजे त्यामुळं पण म्हणजे लक्षात घ्या. परत काय काय लोक काय माहिती आहे का, एंडलाच्या काळात कुठलं तर काहीतरी ऐकून सीसॅट प्रमाणे UPSC प्रमाणे सीसॅट येणार आहे, त्याच्याच मागं लागतात. म्हणजे 5-5, 8-8 तास देतात. तसं घडणार नाही MPSC मध्ये, म्हणजे लक्षात घ्या. तुम्ही 20 ते 23 किंवा 24 पर्यंत सीसॅटचे पेपर वेळ लावून सोडवले, म्हणजे लक्षात घ्या. एक आता मधनच आठवड्यातून एक सोडवून टाकायचं आणि बघा स्कोर किती येतोय. तिथं पास होत असेल तर तिकडे पास तुम्ही होणारच, म्हणजे लक्षात घ्या. असं आहे. युट्यूबचे वेळ. मग तुम्हाला मी काय म्हणतो, न्यूट्रिशियस आहार आणि तुमचं काय चायनीज किंवा आता काय येतं बर्गर, पिझ्झा किंवा काय येतं प्रकार, फरकच आहे ना. बघा त्यातनं मग तुम्ही खाणार बर्गर, पिझ्झा आणि तुम्ही निकाली कुस्ती काढायचा विचार करणार, म्हणजे लक्षात घ्या. तुमच्या हातात सलामी पहिलवान दिलं तर तुम्ही खाली पाडा, म्हणजे असं जर खाऊन जात असाल तर. त्याला न्यूट्रिशियस आणि तगडंच खाल्लं पाहिजे, तरच तुम्हाला त्यातनं तुम्ही गोष्टी भरवू शकता, म्हणजे लक्षात घ्या. परत काय काय जण काय सांगतात माहिती आहे का, सर माझा पॉलिटी झाला, सर माझा इकॉनॉमी झाला, जिओग्राफी झाला, सर माझा फक्त सायन्स आहे. अरे पण तुम्ही इकॉनॉमी, पॉलिटी, जिओग्राफी ऑप्शनलला टाकलंय ना, हे कोणच सांगत नाही. ते म्हणतात पॉलिटी झाला, इकॉनॉमी झाला, पण ते त्यातले काय घटक त्यानं गाळलेले असतात, ते त्याच्या व्याख्येतलं झालेलं असतंय. ते समजतंय का काय, म्हणजे लक्षात घ्या. असं आहे ते. परत जे गोष्ट आहे कोरडे पाठांतर करणं, काय थांगपता नसणं मागं पुढं काय. परत बाजार टेस्टला अतिशय महत्व देणं आणि आयोगाच्या पेपरना तुलनेनं कमी महत्व देणं, त्याला मार बसतो. म्हणजे तेवढं मी आता जर सांगितलं 30-30 प्रश्न सोडवा, तसं न करता सरळ बाजारला टेस्ट घेणं सोडवणं असं करतात. मग बाजारला टेस्टला तुम्ही जरी ऑगस्ट महिन्यात सोडवले तरी काय हरकत नाही ना, म्हणजे लक्षात घ्या. ऑगस्ट महिना बाजारल्या टेस्टला वापरणं आणि सप्टेंबर महिना परत आयोगाच्या टेस्टकडे शिफ्ट होणं, आयोगाच्या पेपरला. आत्ता आयोगाचे पेपर जुलैमध्ये पूर्ण पाठ होतील असं बघणं, परत ऑगस्टमध्ये बाजारातल्या टेस्ट सोडवणं आणि सप्टेंबरमध्ये पुन्हा आयोगाच्या प्रश्नाकडे तुम्ही काय होणं, शिफ्ट होणं, म्हणजे लक्षात घ्या. जी काही गोष्ट आहे तर तसं लक्षात घ्या. पुन्हा अजून काय आहे गोष्ट, जर जुलै आणि ऑगस्ट ढिला वापरला ऑगस्ट, तर तुम्ही काय सांगणार, परत 8-10 दिवसच कमी पडले भावना तयारी, फक्त 8 दिवस पाहिजे होते, दाखवूनच दिलं असतं काय. हे प्रत्येकाचं वाक्य असतं बघा शेवटी, म्हणजे लक्षात घ्या. जी काही गोष्ट आहे, किंवा आता टेलिग्रामकडे लक्ष देणं, सांगणं 24ची परीक्षा तर पुन्हा डबल होणार आहे. मला पण मेसेज येतील की आमच्या झालेल्या मुलांचे मेन्सर डबल होईल का, आता चांगला स्कोर आहे किंवा काय, तर ते शक्यता खूप कमी आहे. लक्षात घ्या. तुम्हाला पण माहिती आहे, रिपीट असं इतिहासात झालंय का कधी,
22च्या मेन्सला कशी वाट लागली कॅन्डिडेटची शेवटच्या क्षणापर्यंत टेलिग्रामवर डिपेंड राहण्यात, तर त्यामुळे कुठल्या तर भूलथापांना बळी पडू नका आणि बळी जाऊ नका. म्हणजे आत्ता तुम्ही जाणार नाही, पण ऑगस्ट सप्टेंबरला जाल तर ते आत्ताच लक्षात घ्या. तुम्हाला सांगतो पुन्हा काय ते जाऊ दे, आता तुम्हाला ती लागू नाही, पण मार्गदर्शनाचा अभाव किंवा काय काय वेळेला बुजुर्गाचं सांगतंय ते आहे ना. आता समजा माझ्यासारखा माणूस सांगतोय आणि तुम्हाला प्रिलिमची भीती नाही. आता मी तुम्हाला एकदा सांगितलंय की मी असू अगर बाजारातला कुठलाही बाजारू माणूस असू दे आणि तो जर त्याचा जर तुम्ही स्टुडंट असाल तर तो नीटच सांगेल त्याच्या ह्याच्याप्रमाणे. लक्षात आलं का? ते तुम्हाला फेल व्हावं म्हणून सांगणार नाही. मी 10 वेळा सांगत आलो बघा. आता त्याची कॅपॅसिटी बुद्धीची तेवढी असेल तो सांगणार, मी माझ्या पद्धतीने सांगणार. पण तुम्हाला अडचणीत आणायला, तुम्हाला तुमची प्री राहू द्या असा विचार कुणीही करणार नाही. म्हणजे लक्षात घ्या, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे स्वतःचं डोकं जास्त लावू नका. म्हणजे लक्षात घ्या. तर स्वतःच्या चुका कळत होत्या, मात्र त्यात बदल करता आला नाही किंवा त्या रेक्टिफाय करता येईल नाही आणि ते कसं करायचं हेच कळत नव्हतं. तर तिथं बोंब केलेली आहे. टार्गेट न पाळता रॅन्डम स्टडी केला, टार्गेटला पॅरलल स्टडी केला तरी पण अपयश आलं. म्हणजे अशी जुनी उदाहरणं आहेत. म्हणजे लक्षात घ्या, जी काय गोष्ट आहे ते लक्षात घ्या. असं आता आपण माणसाच्या काय बिहेवियर असतं बघा त्याच्यावर येऊ. ह्युमन बिहेवियर म्हणजे एथिक्समध्ये नाही, हिथं म्हणजे मुलं म्हणून म्हणजे लक्षात जे काय गोष्ट काय 2 गोष्टी. मग फाजील आत्मविश्वास. कुणीतरी मला असं लिहिलंय की सर मागच्या वेळेला मी 110चं टार्गेट ठेवलं होतं, मला 109 का 8 पडले, आता मी तिथंच चूक झाली, आता 140 ठेवणार आहे. तसे टार्गेट ठेवण्यानं काही मिळत नसतं. ते योगायोग 110 ठेवणं 108 मार्क पडणं म्हणून त्याला मी रिप्लाय दिला नाही, पण आत्ता रिप्लाय देतो या. ते तसं नसतं. 140 ठेवायला काय होईल, फक्त 80 पडतील असं पण होईल किंवा 120 पण पडतील असं आहे. ते टार्गेट ठेवणं जेवढं ध्येय मोठं त्याच्या पद्धतीनं ते गोष्ट मिळत असेल का, तर मिळत असेल कदाचित, असं होत असेल काय माहित नाही. पेपर सोडवताना ऍक्च्युअलमध्ये चुका होणं म्हणजे लक्षात घ्या. किंवा प्रश्नात बेसला जाऊन प्रश्न जॉग्राफीला फिरवाफिरवी केली किंवा अन्यत्र काय फिरवाफिरवी केली तर गडबडणं म्हणजे असं बऱ्याच जण. तर त्याला आहे ना बेस मटेरियलचं वाचन चांगलं नसतं. म्हणजे बालभारती नीट वाचले नाहीत लाईन टू लाईन जॉग्राफीच्या तसे विचारतायत म्हणल्यावर. पारिभाषिक शब्द जे असतात पुस्तकाच्या पाठीमागं ते वाचलेले नाहीत असं, तर त्यावेळेला मार बसू शकतो. म्हणजे लक्षात घ्या. परत 2 गोष्टी असतात बघा की म्हणजे मला डायरेक्ट उत्तरच हिट होणं, प्रश्न बघितल्यानंतर डायरेक्ट उत्तर आठवणं असा अट्टहास असतो एखाद्याचा आणि नसतो, हे दोन्ही चुकीचं आहे. बघा मी काय म्हणतोय, म्हणजे गडबडतो माणूस. मग म्हणजे एखादा माणसाला नाही जर प्रश्न वाचला आणि डायरेक्ट उत्तर आठवलं नाही आणि मग खाली पर्याय वाचताना गोंधळ होतो. पण काय काय वेळेला दिसता क्षणी पर्यायावरच अवलंबून असतं. सगळे का तर भावना असते ना, सगळ्यांनी सांगितलं असतं की प्रश्न वाचा, पर्याय दिलेत की हो. MCQ परीक्षा म्हणजे तिथंच पर्याय असं तुम्हाला बडवून ठेवलेलं असतं. ते चुकीचं आहे गोष्ट. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला काय प्रश्नाची उत्तरं थेट माहीत पाहिजेत आणि काय प्रश्नांना तुम्हाला आधार घ्यावाच लागेल. दोन्ही ऍक्सेप्ट करायला पाहिजे. आपला 8 तास अनाठा 8 तास नको आहे. म्हणजे लक्षात घ्या. परत आता एकदा बोलून झालंय बघा मी कडकमध्ये की ऐन वेळा आन्सर बदलणं, त्या सवयी आत्तापासूनच लावून घ्यायला पाहिजेत. म्हणजे लक्षात घ्या. प्रेशर हँडलिंग. परत आता अजून एक गोष्ट आहे बघा, आमच्यासारख्याने किती असे लेक्चर घेऊ दे काय घेऊ दे शेवटपर्यंत म्हणजे ते टेम्पो किंवा तो न येणं. म्हणजे समजतंय का मी काय म्हणतोय ते, म्हणजे चार्ज नसणं म्हणजे खडबडून ज्याला जागा होऊ नये ना ती गोष्ट घडतच नाही. काय ताण ज्या लोकांना आलाय ते झालेतच की हो. पण काय लोकांना नाही ना म्हणजे निवांत चाललेलं असतं. म्हणजे अगदी ऑगस्ट सप्टेंबर किंवा काय मग ऐन वेळा शेवटी 7-8 दिवसात चार्ज होतात. तसं नको आहे. तुम्ही आत्ता जोरदार चार्ज व्हायला पाहिजे. 15-15 मिनिटं 10-10 मिनिटं ते वापरायला पाहिजेपर्यंत. म्हणजे लक्षात घ्या ते तशा गोष्टी आहेत. परत नवीन सोर्स, नवीन गोष्टी, नवीन मटेरियल त्याला हात म्हणजे लावण्याची त्यांच्याकडे एक भावना तयार झालेली असते. किंवा मगाचा मुद्द्यात म्हणजे मरगळ राहते शेवटपर्यंत. अगदी शेवटच्या 8 दिवसात जागे होतात. त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. लक्षात घ्या. तर लक्षात घ्या. परत व्हाईस वर्सा असतं. मूळ त्याची धारणा धाटणी
काय असते की कंबाईनची असते त्या कॅन्डिडेटची आणि राज्यसेवेला सामोरं जात असतो. तो कंबाईनच्या त्या ह्याच्यातनं बाहेर पडत नाही परिपेक्षातनं. काहींचं उलटं असतं, मुळात राज्यसेवा करत असतो तर त्याला बरोबर आहे राज्यसेवेला नीट सामोरं जाईल, पण ह्यातली काही लोक कंबाईन मूळ त्यांचा धाटणी असते आणि ते त्यातनं तसं नाही. ह्या दोन्हींचं डिमांड वेगळे आहे आणि त्या पद्धतीने त्याला सामोरं जावं लागतं. ही तर घाई गडबड कामाची नाही, म्हणजे डीप रूटेड काम असायला पाहिजे, तर मग लक्षात घ्या तुम्हाला तिथंपर्यंत गोष्ट नेता येते. पुन्हा बघा काय परत हा जो विचार आहे म्हणजे आत्ता नंतर आणि पुढं सुद्धा की माझी कुठे राज्यसेवा सुटणार आहे, म्हणजे लक्षात घ्या कुठं राज्यसेवा सुटणार आहे, म्हणजे किती जरी कोणी मला तिथंपर्यंत तोंडाला न्यायची ठरवलं तर माझी कुठे, असं सुप्त मनात तुमच्या कुठं ना कुठं ते चालू असतं भावना. आत्ता इथं तुम्हाला धक्का बसेल, हिथं आत्ता लेक्चर करतेत का नाही सिरियसली 25ला सामील जाणार आहेत, त्यातल्या आज 80-85 दिवस शिल्लक असताना डोक्यात त्यांचं असतं. आता मलाच माहिती आहे सुटणार आहे का नाही ते ह्यांना, पण ते ऐकत असतो करायचा प्रयत्न करत असतो. अहो पण तुम्ही अशी भावना करून गेल्यानंतर मी नाही ब्रह्मदेव आला तरी सुटणार नाही ना, म्हणजे लक्षात घ्या अशी गोष्ट आहे. तर असं काय त्याला एकदम होली पवित्र मानू नका राज्यसेवा पूर्व परीक्षेला. प्रश्नांना भिडायला पाहिजे, प्रश्न सोडवायला घ्यायचे मग, आणि प्रश्न तुम्हाला सुचवतील हे करा हे करू नका, हे करा ते करू नका, आणि त्यातनं मार्क करत जा. दुसरा विचार काय येऊ शकतो, आता हे मुळात मी तुम्हाला ऑगस्ट सप्टेंबरचं सांगतोय मुद्दाम, लक्षात घ्या. तो दुसरा विचार काय, आता राज्यसेवा मेन्स आहे, मग आपलं तर मेन्स अजून एवढं झालेलं नाही, मग नुसतंच प्री सुटून तरी काय उपयोग आहे. पण आपण आता करू म्हणजे आपली 26 जरा सेक्युअर होईल, म्हणजे हा विचार प्रत्येकाने आता केला असेल बघा. तर त्यानं सांगून माझ्यावर विश्वास ठेवायचा असेल ठेवा, तुमची 26 सुद्धा सुटणार नाही असा विचार केला तर 26 डेंजर आहे, 25च सोपे, त्यामुळे ही सोडवायला बघा. म्हणजे लक्षात घ्या जास्त विचार भावनिक असणं ती गोष्ट मारक ठरते, तारक नाही मारक ठरते. परत टेक्नॉलॉजी आत्ती टेक्नॉलॉजी म्हणजे बाळगणं किंवा जास्त टेक्नोसेवी असणं किंवा सोशल मीडियाचा आधार घेणं किंवा काहीच न घेणं दुसरी बाजू, हे दोन्ही मारक आहेत, ते योग्य प्रकारे वापरायला पाहिजे. परत शंकेखोर मन म्हणजे आता म्हणजे लक्षात घ्या त्या ज्योतिषात तुम्हाला नेत नाही, पण शंकेखोर मन म्हणजे हे मला आठवेल का नाही, हे माझं होईल का नाही, मला ते हे काय फक्त एक्झाम पुरतं नसतंय ते, हे घरात रस्त्यात कुठं पण असतं त्या माणसाचं, म्हणजे हे तसं होईल का नाही, तर ती सवय बदलायला पाहिजे. परत म्हणजे बाकीचं मग काय गोष्ट आहे की अतिउत्साह म्हणजे अति उत्साह पण ग्राउंडवर कमी, म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे असतंय बघा तसं पण एक उदाहरण आहे आमच्या तिकडचंच की बाबा त्यांचे फोटो आहेत असे पैलवानकीचे, म्हणजे फोटो आहेत तर म्हणजे लक्षात घ्या फोटो आहेत एका व्यक्तीचे पैलवानकीचे, पण फडात किंवा मैदानात कुस्ती कधीच केलेली नाही. तर ते पप्पांना विचार असं का बरं, मग नाही ते असते नाद छंद, मैदानात नाही बाहेरच चकाकी, म्हणजे लक्षात घ्या अशी गोष्ट. मग तशा आपल्यात पण असतात. मग तुम्ही त्याचा ताण घेता, हे बाहेर चहाच्या टपरीवर वगैरे चर्चा करतात किंवा हातात ते कधी प्री सुटत नाहीत किंवा काय करत नाही, म्हणजे लक्षात घ्या हे नुसतं चर्चेतच गुराळ असतं, म्हणजे लक्षात घ्या असा कॅन्डिडेट. तर तसं नाही करायला पाहिजे. आपण बघा आपल्या पद्धतीनं ठोका टाकत काम करत राहिलं पाहिजे, म्हणजे असं आहे गरजेपेक्षा जास्त विचार करून प्रश्न चुकवणं. तर काय नाही ते त्याला विचार करायला लागतो का तर मटेरियल त्याकडे कमी पडत असतं मेंदू, म्हणजे लक्षात घ्या असं आहे. तर त्यानं जास्त वेळा रिवाईज केला अशा लोकांनी, अतिविचार करून उत्तर बदलतात ना किंवा अतिविचार करतो मी पुत्राला गेल्यावर, त्यांनी रिव्हिजन वाढवा, मल्टिपल करा, डायरेक्ट एक 10-12 मार्कांचा फरक पडू शकतो. म्हणजे तिथं मी एका विद्यार्थ्याचं नाव सुद्धा लिहिलं आहे बघा, म्हणजे कोणा कॅन्डिडेट म्हणजे त्याची आता राज्यसेवा पूर्व पण सुटलेली होती, प्री पण सुटलेली होती, म्हणजे लक्षात घ्या जी काय गोष्ट आहे ती. तर असाही एकूण म्हणजे तुम्हाला मी आत्ता साधारणतः तुम्ही सप्टेंबर महिन्यात काय अंदाज तुमचा असू शकतो मनाचा किंवा काय गोष्टी, मग त्या गोष्टी मला आत्तापासून कशा टाळता येऊ शकतात किंवा मी कशा टाळू हे गोष्ट. आता तुम्ही प्रत्येकानं काय करा माहिती आहे का, तुम्हाला जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं आज तीच गोष्ट करा. आज कुठलं पण टार्गेट नसेल, उद्या टार्गेट पुन्हा चालू होईल, लक्षात घ्या. तर आज तुम्ही काय करा तुम्हाला सांगतो, तुम्ही पुन्हा एकदा किमान 4 विषयांचं हिस्ट्री, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमी किमान मी सांगितले, मॅक्झिमम ऑल विषय, सायन्स सुद्धा त्यात करंट सुद्धा, तुम्ही काय करायचं 13 ते 24 प्रश्नांचं विश्लेषण पुन्हा तयार करणं टेबल करा, म्हणजे लक्षात घ्या टाळू नका ते. म्हणजे तुम्हाला माहित आहे क्वेश्चन नंबर लिहायचा असतो आणि त्याच्यापुढे 2-3 वाक्यात म्हणजे प्रश्न नीट वाचायचा आणि प्रश्नातले 2-3 शब्द असे लिहायचे की त्याच्यावरून आपल्याला प्रश्न आठवावा.
पण अगोदर तुम्ही काय करा माहिती आहे का, की 17 ते 24चं पूर्ण करा मुळात हे सर्व विषय 17 ते 24. आणि पुन्हा काय करा, समजा आज नाही झालं तर उद्या करा 13 ते 16, 13, 14, 15, 16 4 पेपर. आणि 17 ते 24 म्हणजे 17, 18, 19, 20, 21, 22, 23 आणि 24 8 पेपर. 8 पेपरचे आज करा. आणि त्यात पण प्रायोरिटी कुणाला करा, हिस्ट्री, पॉलिटी, जॉग्राफी, इकॉनॉमी. सायन्सचं स्वतंत्र करा परत, म्हणजे लक्षात घ्या असं करा. पण करा ते, म्हणजे लक्षात घ्या. आणि मग उद्यापासून मग ते काय कसा प्लॅन किंवा काय त्याचं एक PDF देईन समजा, किंवा काय त्याला वाटलं तर त्याच्याबरोबर मी ऑडिओ देईन, किंवा अजून वाटलं तर एखादं लेक्चर सुद्धा होईल. उद्या नाही होणार पण सोमवारी, म्हणजे लक्षात घ्या ते मंगळवारी होईल. पण उद्या मात्र तुम्हाला आज रात्री तुम्हाला उद्याचं पडेल, म्हणजे लक्षात घ्या. त्याच्यावर काय मला बोलायचं असलं काय तर मी ते तिथं बोलीन समजा काय. आणि आता तुम्हाला सांगतो, तुमचं आजचं काम मी तुम्हाला सांगितलं जे काय करायचं, बाकी काय करू नका. आज ओनली प्रश्नपत्रिकांच्या बरोबर खेळणं. म्हणजे काय वाटतंय 24चा पेपर बघितल्यावर, 23चा पेपर बघितल्यानंतर काय वाटतंय, त्याचं अनालिसिस करताना काय वाटतंय. मग पॉलिटीच्या प्रश्नातलं केलं समजा तुम्ही, तर पॉलिटीचं कसा कसा काय बदल होत निघालाय का. जिओग्राफीचं केलं, जिओग्राफीत काय काय बदल होत निघालाय का, ते टिपणं बदल लक्षात घ्या स्वतंत्र पेजवर, की बाबा मला असं वाटतंय. ते हास्यास्पद असतील इतरांसाठी, आपल्यासाठी ते महत्त्वाचं आहे. मग तुम्ही त्यातनं एक कृतिक्रम किंवा काय केलेलं असतो, म्हणजे त्यातनं तुम्हाला बेसिक वाचन मला काय करावं लागेल. तुम्हाला एखादी काय गोष्ट त्यातनं आढळली ती मला पाठवा, की ह्याच्यावर काय मला काय करता येईल मी ते सुचवीन. आणि बघा लक्षात घ्या, कुणाचा तुम्ही आता बघत असाल कुणाचा काही हिता अपमान केलेला नाही किंवा लेक्चरमधनं किंवा काय प्रकार नाही, त्यामुळे तुम्हाला मला पाठवायला काही हरकत आहे. आणि त्यात काही कमीपणा मानत जाऊ नका. काय मी तिथं एवढं आता रब बोलत नाही कधी, ते ऑफलाईनला सुद्धा नाहीच, म्हणजे लक्षात घ्या. पण पूर्वी तसं बोलत होतो, म्हणजे लक्षात घ्या. पण आता नाही, ते काय बदललंय म्हणून नाही काय, पण काय नाही बाबा ते त्याच्याशिवाय बोलणार नाहीत कॅन्डिडेट, मग असं वाटतं. तर तसं तुम्ही करू नका, म्हणजे लक्षात घ्या. म्हणजे लक्षात घ्या जी काय गोष्ट आहे ते पण करत राहिलं पाहिजे, लक्षात घ्या. त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही काय होणार आहे ते. दुसरी गोष्ट, मी आता लेक्चर पूर्वी बघा कोण पाठवतच नव्हतं. तुमच्या समस्या काय मी असं विचारलंच नाही मुद्दाम. मला तरी 3-4 पाठवले, लक्षात घ्या काय करू, पण त्यांनी प्रीमेन संदर्भातच फक्त पाठवले. ते जरा मी आता जाता जाता जनरली एक सांगतो बघा काय जो प्रकार आहे तो, की रुद्रममधल्या लोकांना मी ते पाठवायला स्कोर सांगितले होते, त्या सगळ्यांनी पाठवा, कोणी टाळू नका. एक्झाम दिली नसली तर दिली नाही असं तिथं नमूद करा. झालं एक. त्याच्यावरनं काही मी अंदाज बांधणार नाही, पण एक अंदाज बांधीन. आणि अजून एक थोडी एक माहिती परत मी मागवणार आहे, लक्षात घ्या. थोडीच ती त्यात विसरली त्याच्यात टाकायला, ती पण मला पाठवा. आणि मग त्यानंतर मी त्याला वैयक्तिक मेसेज देईन त्यानं काय करायला पाहिजे म्हणून. पण एक ढोबळ मी तुम्हाला सांगतो बघा, की जुलै महिन्याच्या एंडपर्यंत आणि 15 जुलैपर्यंत किंवा 20 जुलैपर्यंत पकडा, म्हणजे आजच 6 तारीख आहे, तर कुणी 15 जुलैपर्यंत, कुणी 20 जुलैपर्यंत, कुणी 30 जुलै 31 जुलैपर्यंत मेन्स पण करावी. आता मेन्स करावी हे कसं ढोबळ वाक्य आलं ना, मेन्स किती करावी म्हणजे लक्षात घ्या, ह्याला महत्व आहे. ते काय होतं माहिती आहे का, पुन्हा 28 सप्टेंबर नंतर मेन्समध्ये किती गॅप, म्हणजे तुमच्या लक्षात येते का बघा मी काय म्हणतो. 28 सप्टेंबरला पूर्वपरीक्षा होणार आणि तुमचा हात परत तुम्ही एक प्रयोग करून बघितला असेल बघा. तुम्ही 7 ते 8 दिवस कोणतंही राज्यसेवा मेन्स उत्तर लिहू नका, लिखाण करू नका. 9व्या दिवशी काय होतंय बघा, ते जाऊन झिरोला जाऊन पडतं डायरेक्ट, मग लक्षात घ्या. म्हणजे असं असतं. आणि आता तर डायरेक्ट 2 महिन्याचा गॅप पडणार. म्हणजे आपण 28 सप्टेंबर ऑलमोस्ट महिनाच आहे तो, म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर 2 महिने कंप्लीट ब्लँक. आणि मग डायरेक्ट तुम्ही काय करणार आहे, ह्याला जाणार आहे, कुठं जाणार आहे, मेन्सला सामोरं जाणार आहे. पण जे लोकांनी यापूर्वी राज्यसेवा पूर्वपरीक्षा दिलेली नाही, बघा मी काय म्हणतोय, ज्या मुलांनी म्हणजे त्या एकदा त्याचा पूर्ण राज्यसेवा पूर्वपरीक्षेच्या सिलेबसला हात लागलेला नाही, हात लावलेला नाही, त्या लोकांनी आता मेन्स करणं चुकीचं आहे. त्यांना मेन्सला धोका येणार, म्हणजे लक्षात घ्या त्यावेळेला करताना. पण प्रिलिमच सुटली नाही तर काहीच करता येणार नाही. त्यामुळं ज्या लोकांनी आत्तापर्यंत प्रिलिमच दिलेली नाही किंवा पहिल्यांदाच 25ची प्रिलिम देत आहेत आणि सिलेबसला त्यांचा पूर्ण हात लागलेला नाही आहे, ह्या लोकांनी ताबडतोब पूर्वपरीक्षेचाच फक्त अभ्यास करायला पाहिजे. ही पहिली कॅटेगरी झाली, म्हणजे लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, राज्यसेवा पूर्वपरीक्षेचा 1-2 वर्ष अभ्यास केलेला आहे,
पण स्वतःहून अभ्यास केलेला आहे, कोणतीही लेक्चर्स अशी केलेली नाहीत, पॉलिटिक्स लेक्चर्स, इकॉनॉमीचे लेक्चर्स. ते महत्त्वाचं असतं, लक्षात घ्या. भले कुठल्या पण बाजूला क्लासची, ऑनलाईन क्लासची किंवा काय प्रॉपर केलेली नाहीत. आणि त्यांचा स्कोर 80पेक्षा कमी आहे आत्तापर्यंत, कायम 80 क्रॉस केलेलं नाही. ह्या लोकांनी पण फक्त केवळ प्रिलिम्स करण्याचा विचार करायला पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, ही दुसरी कॅटेगरी, समजलं का. पण ह्यांनी कधी ना कधी पूर्ण सिलेबस केलेला आहे. आता तिसऱ्या कॅटेगरीत बरं का, ज्यांचा स्कोर 80पेक्षा जास्त आहे, मुलं मुली 80पेक्षा जास्त स्कोर आहे आणि त्यांनी कधी ना कधी सिलेबसला पूर्ण हात लावलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, राज्यसेवा पूर्व परीक्षेचा. आता खूप महत्त्वाचं विधान मी करतोय बरं का. तर आता मेन्स बिन्स सगळं विसरा बाजूला. तुम्हाला सांगतो, ज्यांचा स्कोर 80पेक्षा जास्त आहे मागच्या कोणत्याही पूर्व परीक्षेला 1-2, अशा लोकांनी इथनं पुढं प्रिलिमच पूर्ण केली, भरपूर, तरी पण प्रिलिम सुटण्याची शक्यता नाही. म्हणजे काय सांगू शकत नाही सुटेल का नाही. समजतं काय मी काय म्हणतोय ते. तुम्ही पूर्ण झोकून देऊन प्रिलिम केली म्हणून प्रिलिम सुटणार, काहीच शक्यता नाही. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे त्यातनं सॅच्युरेशन एक प्रकारचं येतं. तुमचा जर स्वभाव असा असला, मी मेन्सचं काहीच करत नाही, मग मेन्स मला पुन्हा जमेल का नाही, किंवा असा विचार करत राहिला, तरी सुद्धा तुमची गाडी खड्ड्यात जाऊ शकते. म्हणजे असा वर्ग असतो. पण ज्याचं मनच मेन्स करायला घेत नाही, त्याला सारखं प्रिलिम शिवाय काय सुचेना, त्या लोकांनी प्रिलिमच्या मार्गाला लागलेलं बरं. पण मी काय सांगतोय की म्हणून त्यांची प्रिलिम सुटेल का नाही मला नाही माहीत, म्हणजे सांगू नाही शकत. म्हणजे लक्षात घ्या. आणि मग ह्यातला मध्यम मार्ग काय माहिती आहे का, 2 डगरीवर पाय ठेवून चालणं असं नव्हे. म्हणजे लक्षात घ्या, का तर स्वतःहून काय लोकांनी, आता रुद्रमला पण मी बघतोय ना, तयारी स्वतःहून ठेवलेली. 5 मुलं असली तरी त्यांना मी प्रश्न देणार, म्हणजे मी ठरवले. का तर मी प्रवासात UPSCच्या काही चुका केलेल्या होत्या त्यावेळेला. म्हणजे मी आत्ती त्यावेळेला मेन्स केलेलं होतं पहिल्या अटेम्प्टला, मग ती चूकच होती माझ्या देशी डायरेक्ट पहिल्यांदा. पण दुसऱ्या-तिसऱ्या अटेम्प्टला परत उलटं केलं, तेही पण चूक होती. मग जास्त 4-5 महिने देऊन पण प्रिलिम सुटली नाही, म्हणजे चूक आहे. आणि कधी सुटली मग, ती बॅलेन्सिंग केल्यावर सुटली. मेन्सचा अभ्यास असल्यावरच प्रिलिम सुटते. तर अशी गोष्ट आहे. आता काय डिस्क्रिप्टिव्हची मेन्स आहे ठीक आहे, पण मी पण आता काय केलंय माहिती आहे का, की 1-2 प्रश्न जागतिक तुमचं युद्धावर घेणार आहे मी आता, म्हणजे लक्षात घ्या. आणि परत डायरेक्ट मी पॉलिटिक्सच घेणार आहे, कोर पॉलिटिक्सचे प्रश्न मुद्दाम, ज्याचा डायरेक्ट बेनिफिट राज्यसेवा पूर्व परीक्षेला व्हावा. मी वेगळा प्रश्न कुठला घेणारच नाही, तर म्हणजे लक्षात घ्या, टेटचा पण तणाव देणारच नाही काय जर झालं तरी. म्हणजे आणि त्यातले टॉपिक जर तुम्ही बघितले, संसद टॉपिक आहे त्यात, बेसिक स्ट्रक्चरचा टॉपिक त्यात आहे, केंद्राच्या संबंधाचा टॉपिक आहे, आणि ते डायरेक्ट थेट प्रिलिमला प्रश्न लागू आहेत. म्हणजे लक्षात घ्या, झोनल काउन्सिल असू दे, इंटरस्टेट काउन्सिल असू दे. तर त्यामुळं जे काय प्रश्न असतील, आणि 20 जुलैपर्यंत ताण द्यायचा, म्हणजे बऱ्यापैकी. आणि मी आधीच एक 8-10 दिवसापूर्वी एकच प्रश्न लिहा असं सांगितलंय, की तो मोसम तुटू नये. म्हणजे लक्षात घ्या, ती खूप गरजेचं आहे. का तर तो बेनिफिट मिळावा. आणि बायचान्स एखाद्याचा प्रश्न राहिला तर त्याला ताण का देणार नाही ना तसा ताण. म्हणजे लक्षात घ्या, समजा पण तो त्या तंद्रीत राहावा त्या प्रश्नाच्या, आणि मात्र त्याचं वाचन व्हावं त्या प्रश्नाच्या अनुषंगानं. आणि आतापर्यंत कसं होतं, डायरेक्ट तुम्हाला सोर्स वापरून उत्तर लिहावं लागत होतं. आता तर तुमचा मेन सोर्सच लक्ष्मीकांत असणार आहे, आणि लक्ष्मीकांतचं एक वेगळ्या नजरेतनं वाचन होईल पूर्वी नसं झालं तर. आणि पॉलिटीचे 15 प्रश्न ताब्यात अतिशय येतील. त्यातनं काय तुम्हाला पॉलिटीला, हिस्ट्रीला काय दृष्टी तयार झाली तर होईल, ह्या हेतूतनंच ते चालवणार. म्हणजे लक्षात घ्या असं. त्यामुळं ज्यांचा मी सांगितलेली जी कॅटेगरी आतापर्यंत होती, त्या लोकांनी फक्त प्रिलिमला डायरेक्ट लागू झालं तर चालतंय. आणि जर ह्यातनं काय आकलन होत नाही तरी मला तुम्ही मेसेज करा, मी पुन्हा उत्तर देईन त्याचं दिलं तर. आणि बघा, ज्या लोक तुमच्या स्कोअरपेक्षा 2-3 मार्कानं, 5-6 मार्कानं मागे राहिलेले होते राज्यसेवा पूर्व परीक्षेला, त्यांनी घाबरून जाण्याची काही गरज नाही. म्हणजे लक्षात घ्या, त्यांचं असं आहे की सॅच्युरेशन आमचं ऑलरेडी झालेलं होतं. म्हणजे लक्षात घ्या, आमचा अभ्यास चांगला झालेला होता. आम्हाला 24ची प्रिलिम राहणं हा धक्काच होता, 23ची प्रिलिम राहणं हा धक्काच होता. ह्या लोकांनी 20 जुलैपर्यंत प्रिलिम करण्यात काही आपलं मेन्स सुद्धा करण्यात काही अडचण नाही आहे. तुम्ही तो गाठलेला आहे बिंदू. दुर्दैवानं काय गोष्टीमुळे तुम्ही म्हणजे लक्षात घ्या राहिला होता. एकच मिनिट. हां ठीक आहे.
म्हणजे मेन्स आणि प्रीच्या बाबत कुणी कसा बदल म्हणजे करायचा, आता शक्यतो वैयक्तिकच ते सांगावं लागेल. लक्षात घेतो कॅन्डिडेटचं लगेच आठवतो काय केल्यानंतरच सांगता येईल मला. पण तरी पण एक जुजबी तुम्हाला मी सांगितलं, फक्त आपण मेन्सला काहीतरी वेळ देत असतो समजा 1-2 तास, म्हणजे लगेच फिल्म धोक्यातच येणार, बुडणारच. म्हणजे हा विचार पण घातक काय लक्षात घ्या. फक्त काय असतंय ते लिखाणाच्या मी माहोलमध्ये आहे कधीपर्यंत आहे, आणि तो गॅप जो आहे ना 28 सप्टेंबर आणि आत्ताचा जुलै, तर तो गॅप बघा महत्वाचा असतो खूप. ते बघा बघा आपण म्हणतो शरीर चांगलं असेल तर सगळं काय, तसंच आहे ना, फिल्म निघाली तर सगळं काय पुढचं डॉलर. ते सगळं जरी खरं असलं तरी सुद्धा तुम्ही एकदम सप्टेंबर महिन्यात ऑगस्ट महिन्यात पूर्ण माहोल फिल्मचा तयार होणार आहे, आणि जुना अनुभव असणारा फिल्मच्या माणसाला तो अवधी पुरेसा असतो. लक्षात घ्या. तुम्ही असं अगदी मुळापासून प्री करणार म्हणजे नेमकं काय करणार, म्हणजे लक्षात घ्या. मला काय कळलं नाही म्हणजे काय प्रकार. ते जसा भ्रम आहे बघा, झिरोतनं तयारी करणार हा जसा भ्रम आहे तशीच ती गोष्ट आहे. तर त्यामुळं त्या तुम्ही ताणात पण अतिशय राहू नका, म्हणजे लक्षात घ्या. आणि बाकीच्या काही गोष्टी आहे, कोणी जर मला मेसेज दिला तर त्यांना मी उत्तर ते देईनच, म्हणजे लक्षात घ्या. रुद्रमला तर काही वेगळं बोलणारच आहे समजा, पण तरी पण काय हरकत नाही. आणि आजच्या परत संध्याकाळी टाइम टेबल तुम्हाला देताना त्यातनं तुम्हाला थोडाफार अंदाज येईल, पण आज सांगले तसं अॅनालिसिस करा. 23-24चा पेपर बारकाईनं बघा, हे काम करा, आणि उद्यापासून आपण पुढचा मार्ग सुरू करू. ठीक आहे, आज पुरतं एवढंच. थांबू इथं.